नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर हरिचंद चव्हाण विदर्भ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज जो 9 जुलैला म्हणजे आज जो हा गट ब मुख्य परीक्षा झाली आहे, त्या आज झालेल्या 9 जुलैच्या या गट ब मुख्य परीक्षेमधील पेपर 1 यामध्ये जे 50 प्रश्न आले होते मराठी व्याकरणवर, या 50 प्रश्नांची आपण संभाव्य उत्तरं बघत आहे। या 50 प्रश्नांवर आपण चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा पेपर नक्कीच चांगला गेला असेल। एकंदरीत जर पाहिला तर पेपर पाहिजे तेवढा म्हणजे असं कठीण पण नाही म्हणू शकत आपण त्याला। काही क्वेश्चन होते, जसं या पेपरमध्ये मित्रांनो जे व्याकरणवर आधारित प्रश्न होते, ठीक आहे। तर 31 प्रश्न हे व्याकरणवर आधारित आहे आणि आपल्याला व्याकरण मराठी जो व्याकरण आहे, ठीक आहे, बघा मराठी व्याकरण मराठी व्याकरणावर जे प्रश्नसंच होते, एकूण प्रश्न होते ते या पेपरामध्ये 31 प्रश्न हे मराठी व्याकरणावर होते मित्रांनो। त्याचबरोबर शब्दसंग्रह जो भाग आहे, ठीक आहे, शब्दसंग्रह या घटकावर नाही का आपल्याला जवळपास 14 प्रश्न आले होते, ठीक आहे। आणि जवळपास त्याच्यानंतर उतारा जो आहे, उतारावर आधारित जे प्रश्न होते ते तर सर्व आपल्याला माहीतच आहे, हे 5 असे एकंदरीत हे किती प्रश्न होते, 50 प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये आलेले होते, ठीक आहे। तर मित्रांनो, या 50 उतारा यावेळेस जर पाहिला आपण तर थोडा या पेपरमध्ये उताराचा भाग म्हणजे उतारा हा जर प्रॅक्टिस असेल तर तोही सोपी गेला असेल, पण यावेळेस निरीक्षणात्मक उतारा नव्हता। थोडासा आपल्याला आयोगाचा कल या उताराकडे विचारण्याचा कल हा आकलनात्मककडे वळल्या गेला असं आढळलं या पेपराच्या माध्यमानं। म्हणजे आकलनात्मक आधारित उतारा होता असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। शब्दसंग्रहामध्ये सुद्धा काहींची प्रॅक्टिस नसेल तर शब्दसंग्रह हा भाग तुम्हाला थोडासा कठीण गेला असेल। या पेपरमध्ये 3 ते 4 प्रश्न हे संदिग्ध प्रश्न आहे। एक ते 2 प्रश्न असे आहे जे थोडंसा तुम्हाला काही तुमच्याकडे जे असेल काही जे संदर्भ पुस्तक आहे त्याच्यात कदाचित तुम्हाला मिळालं नसेल। मी याच्या आधी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये सांगितलं होतं आयोगाचा कल काय आहे। जे शासनाचे परिपत्र असतात, जसं रंगनाथ पठारे समितीचा अहवाल आहे, बरोबर आहे, किंवा प्राचीन जे पुस्तक आहे, प्राचीन पुस्तकावर तो संदर्भ मानून भरपूर साऱ्या स्टेटमेंटच्या स्वरूपात या पेपरमध्ये प्रश्न आलेले आपल्याला दिसून येते। आता मी जेव्हा तुम्हाला नेहमी म्हणायचो की टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं आहे की म्हणजे हा एक पेपर चालूनच लक्षात आलेला आहे आयोगाचा कल काय। आता म्हणजे तुम्हाला व्याकरण हे कन्सेप्ट पूर्ण माहीत पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत 14, 15, 16 असे पूर्ण टोटल लावले हा टॉपिक जास्त विचारला म्हणजे याच्यावरच येईल। आता संधीवर मी नेहमी म्हणायचो, ऑफलाईन बॅचमध्ये पण काही पोरं तर हसायचे, सर म्हणायचे की याच्यावर तुम्ही एवढे शिकू राहिले सर, हा घटक आजपर्यंत खूप कमी विचारला। आयोग कोणता क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचाराल हे आपण निश्चित नाही सांगू शकत मित्रांनो, बरोबर आहे। व्याकरण म्हटलं आहे ना, त्या शब्दात पूर्ण आलं। मग शब्दसंग्रह, व्याकरण आणि म्हणी, वाक्यप्रचार असे 3 पॉईंट तुम्हाला अभ्यासक्रमाला दिसते। परंतु व्याकरण या कन्सेप्टमध्ये आपला रोल काय आहे, शिकण्यात कॉम्प्रोमाइज नका करू। शिकताना तुम्हाला त्या सर्व गोष्टीचा अभ्यास पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर फेस करता आला पाहिजे। आता काहींना याच्या आधी नाही का संधीवर प्रश्नच नाही यायचा, म्हणून भरपूर लोकांनी संधीवर नाही का दुर्लक्ष केलेलं असेल। यावेळेस आता 3 प्रश्न आले, आता काय कराल मग? म्हणून आपण प्रत्येक घटकाला चांगल्या प्रकारे बारकाईनं आपण अभ्यासलेला आहे की नाही, बरोबर। जसं सर्वनाम असेल, सर्वनामावर 4 ते 5 प्रश्न आहे, समजलं हे? हां, तर अशा प्रकारे हा पेपर होता। तर चला आपण या पेपरामधील जे काही क्वेश्चन आहेत त्यावर चर्चा करू। पहिला प्रश्न होता तो म्हणे, वेडा झाला या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अवयवाचा प्रकार। आता हा भाग पण भरपूर लोकांनी वाचलं असेल, काहींच्या वाचण्यात नसून आलं, कारण तुम्ही ठरवलेले भाग असते, वाक्यपृथक्करण वगैरे वगैरे, जे बी वाक्यपृथक्करण आहे, प्रयोग आहे, समास आहे, ठरलेल्या भागावरच आपण अभ्यास करतो। मग असे क्वेश्चन, मग एक क्वेश्चन आपली नोकरी आहे की नाही, बरोबर, म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होऊन जाते मग आपला स्कोर येण्यासाठी।
तर हातातले मार्क आहे म्हणून सर्व घटक माहीत पाहिजे. टेस्ट सिरीजमध्ये मी अशा गोष्टी कवर केलेल्या आहे की नाही, बरोबर. हां, म्हणजे तेच ते क्वेश्चन नसून आले आहे, पण टेस्ट सिरीजमध्ये आपण जे काही क्वेश्चन घेतले त्या कन्सेप्टला अनुसरूनच, कारण व्याकरणच्या बाहेर प्रश्न देणार नाही, या कन्सेप्टला अनुसरून व्याकरण येणार आहे. मग टेस्ट सिरीजमध्ये तुमच्या त्या कन्सेप्ट कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केला होता. यामध्ये तो म्हणे वेडा झाला, तर या वाक्यामध्ये काही काही जे भावनेचे उद्गार दाखवण्यासाठी वापरलेले शब्द असतात तेव्हा तो केवलप्रयोगी म्हणून आपण वापरतो. त्यावेळेस जेव्हा एखादा शब्द तुम्ही केवलप्रयोगी म्हणून वापरता किंवा आपण वापरतो तेव्हा भावनेचं प्रदर्शन करण्यासाठी तो वापरल्याने शब्दाच्या शेवटी अ असेल तर शब्दाच्या शेवटी मित्रांनो त्या शब्दाच्या शेवटी उद्गाराचे चिन्ह असते, पुढं मग वाक्य असते. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला असे जर असेल तर केवलप्रयोगी असते. कधी कधी काय असते, आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करताना काही शब्द हे निरर्थक करताना उच्चारतो, म्हणजे त्याला एक तो वाक्यात वापरला काय आणि नाही वापरला काय, वाक्याच्या मूळ अर्थावर काहीही परिणाम होत नाही, असे शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याला म्हणतात पादपूर्णार्थक केवलप्रयोगी होय. मग या वाक्यामध्ये बघा, तो म्हणे वेडा झाला, म्हणजे एखाद्याला असं कळलं आहे का तो वेडा आहे की वेडा झाला आहे. तुम्हाला असा लक्षात आलं आहे बा चव्हाण सरांनी दिलेले जे काही विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये जे काही टेस्ट सिरीज आहे किंवा त्या मराठी व्याकरणच्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन चांगले आहे, मग तुम्ही तरी दुसऱ्या मित्राला सांगणे चव्हाण सरांचे क्वेश्चन काढलेले त्यांनी टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले क्वेश्चन म्हणे चांगले आहे. म्हणे हा आपण निरर्थ करताना तिथं उच्चारलं काय नाही उच्चारलं काय, वाक्याच्या मूळ अर्थावर काही परिणाम नाही होत, अशा वेळेस आपण असे शब्द वापरतो. जसं बापळा शब्द, तो बापळा काय करणार, म्हणजे तो काय करणार असं आपण म्हणू शकतो, पण बापळा शब्द बोलण्याच्या लहरमध्ये आपण ते गडबडीने ते सहज उच्चारले जाते, अशा शब्दाला पादपूर्णार्थ केवलप्रयोगी होय म्हणतात. म्हणून हा जो इथं जे तुम्हाला आलेला हा जो शब्द आहे, बरोबर आहे, याचे आन्सर काय आहे मग पादपूर्णार्थ केवलप्रयोगी होय, म्हणजे याचा आन्सर होता प्रश्न पहिल्याचा 2 नंबरचा आन्सर. चला, त्याच्यानंतर आहे सकाळी मी मित्राबरोबर फिरायला जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो. या वाक्याचा प्रकार ओळखा मित्रांनो. सकाळी मी क्रीडांगणावर जातो, फक्त जातच नाही तर काय करतो म्हणते, क्रीडांगणावर खेळतो, म्हणजे फिरायला जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो, म्हणजे 2 पैकी एक गोष्ट होती आहे. मग आता याचा अर्थ आहे की सकाळी मी मित्राबरोबर फिरायला जातो किंवा मग क्रीडांगणावर खेळतो, हे दोन्ही वाक्यामध्ये या 2 वाक्यामध्ये किंवा न जोडलेला हा वाक्य आहे. जेव्हा किंवा या विकल्पबोधक उभ्याने जोडलेले वाक्य असते ते नक्कीच काय असते, संयुक्त वाक्य. एक गोष्ट मी तुम्हाला इथे आवर्जून सांगतो आहे ते हे लक्षात ठेव जा. याचे आन्सर काय 3 नंबर. संयुक्त वाक्यावर गट क, यावेळेस गट ग्रुप सी मध्ये टेक्निकल जे आयोगाने टेक्निकलचा जो पेपर झाला होता 30 एप्रिलला झाला होता, जवळपास 30 एप्रिलला कदाचित, त्यावेळेस पण उद्यापासून बस व रेल्वे सेवा सुरू होईल व आणि रेल्वे सेवा सुरू होईल हा प्रश्न आला होता. त्याच दिवशी आपण आन्सर की टाकली होती आणि त्याच्यात मी आन्सर दिलेलं होतं संयुक्त वाक्य. काही लोकांनी विरोध केला किंवा काही लोक माझी म्हणजे थोडंसं टीका करत होते की बा 2 वाक्य संयुक्त वाक्य किंवा मिश्र वाक्य होण्यासाठी 2 क्रियापद पाहिजे. मित्रांनो, मी तो माझ्या मतानंच नाही तर संदर्भाचा आधार घेऊन सांगितला होता त्यावेळेस आन्सर. येत्या लक्षामध्ये मोरकेशव दामले सरांच्या पुस्तकात आहे ते 1925च्या आवृत्तीमध्ये, बरोबर आहे, 2री आवृत्ती आहे त्यांची ती. तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं का काही क्रियाविशेषण हे काय असते, 2 नामं किंवा 2 विशेषणानं जोडलेली वाक्य किंवा कर्ता, दोन्हीही नाम हे कर्ता म्हणूनच आलेलं असेल तेव्हाही तो काय असतो. जरी 2 क्रियापद नसेल पण दोन्ही वाक्यातला नाम जो आहे एकच नाम हा कर्त्याच्या अनुषंगाने आलं असेल तोही संयुक्त वाक्य राहते. म्हणून तो संयुक्त वाक्य आपण आन्सर दिला होता. त्याचा आन्सर पहिल्या आन्सर कीमध्ये 1 नंबर दिला गेला होता केवळ वाक्य आहे म्हणून, पण आता बदलून आलेला आहे. जे फायनल आन्सर की आहे त्याच्यात तुम्ही पाहून घ्या, त्याचा आन्सर तुम्हाला संयुक्त वाक्य दिलेला आहे, बरोबर. हा, म्हणून कालपासून किंवा उद्यापासून रेल्वे आणि बस सेवा सुरू होईल हा वाक्य लक्षात ठेव जा. रिपीट होऊ शकतो, सांगता नाही येत म्हणून सांगत आहे मी. त्याचंही आन्सर काय संयुक्त वाक्याचा आहे, चुकणार नाही. संदर्भाचा आधार घेऊन सांगतो आहे आणि फायनल आन्सर कीमध्ये तो आन्सर पण आला जो भरपूर लोकांनी दावा केला होता हा केवळ वाक्याचा आहे, लक्षात ठेवचा. ठीक आहे, तर याचा आन्सर काय मग किंवा न जोडल्यामुळं संयुक्त वाक्य. त्याच्यानंतर 3रा प्रश्न होता तुम्हाला बघा, पुढील विधाने पहा. आता सोपी प्रश्न होता हा, सर्वनामावर आधारित होता.
सर्वनामावर या पेपरमध्ये 5 प्रश्न विचारले गेले आहे. बघा, पुढील विधाने वाचा. अ, ब, क, ड अशा स्टेटमेंटच्या स्वरूपात दिल्या गेला आहे. टेस्ट सिरीजनं तुमचा खूप फायदा झाला असेल, टायमिंग वगैरेचा स्टेटमेंट स्वरूपात. आपल्या टेस्ट सिरीजच्या तुलनेत हा प्रश्न एकदम सोपी आहे. याच्यात तुम्ही टेस्ट सिरीजचे प्रश्न पाहिले असेल आपण दिलेली, तर ते उलट तुम्हाला कठीण आहे. त्याची लेवल थोडी मी हाय ठेवली होती, हे लक्षात ठेवजा. ठीक आहे. तर इथं बघा, सर्वनाम जो आहे, सर्वनामावर 5 प्रश्न आलेले आपल्याला या पेपरामध्ये दिसते आहे. तर सर्वनामाचे स्टेटमेंट आहे, सोपी आहे. सर्वनाम हे नामाबद्दलच येते, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच येत असते, ही गोष्ट डोक्यात ठेवायची. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनाम आहे. अगदी बरोबर आहे, मराठीमध्ये 9 सर्वनाम आहे. जसं मी, बघा, बोलणारा मी, ऐकणारे तू, अनेक असाल तर तुम्ही म्हणेल मी, तू, आणि गैरहजर तो. मग आहे हा जो, झाले 5. मी, तू, तो, हा जो. त्याच्यानंतर आहे कोण, काय, आपण, स्वतः, असे 9 सर्वनाम आहे. म्हणजे हे जी स्टेटमेंट दिल्या गेली हे अगदी बरोबर आहे. ब आहे 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात. तर ही स्टेटमेंट इथं चुकलेली आहे मित्रांनो. 3 सर्वनामे कशानुसार? वचनानुसार हे 5 सर्वनामे बदलते. सुरुवातीचे 5ही बघा, एकटा असेल तर मीचं काय होईल? आम्ही. येते लक्षामध्ये. बघा, जे आपल्याला आपण जे म्हटलं आहे 9 सर्वनाम कोणते आहे बघा, मी आहे, तू आहे आणि तो, मी, तू, तो, हा जो. नंतर काय आहे मग? कोण, काय, आपण, स्वतः. स्वतःचा नाही का समानार्थी शब्द नीज पण येते कधी कधी, कवी वगैरे लोक वापरतात नीज. आता इथं लक्षात ठेवायचं आहे, हे जे 9 सर्वनाम आहे, मी, तू, तो 3 झाले, हा जो, कोण, काय, आपण, स्वतः. मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, याच्यानंतर प्रश्न येईल तर चुकणारच नाही तुमचा. हे जे 4 सर्वनाम आहे, येते लक्षामध्ये, हे जे इथं 4 सर्वनाम दिसून राहिले हे नाही का शब्द आहे बघा. आपण असं तुम्ही वाक्य लक्षात ठेवजा. नामाबद्दल आलेला शब्द म्हणजे सर्वनाम, असं तुम्ही पाठ केलं असेल तर. नामाबद्दल शब्दच नाही तर अक्षरसुद्धा येते, हे लक्षात ठेवजा. नामाबद्दल नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरलेला अक्षर किंवा शब्द म्हणजे सर्वनाम, कारण हे अक्षर आहे, हे शब्द आहे. तर हे जे 4 शब्द आहे, कोण, काय, आपण, स्वतः, 4ही हे जे शब्द आहे, जे सर्वनाम म्हणून आपण अभ्यासलेले आहे, हे वचनानुसारही नाही बदलत, लिंगानुसारही नाही बदलत. याच्यानंतर सर्वनामावर प्रश्न आलात, लक्षात ठेवजा का वचन आणि लिंग दोन्हीनुसार न बदलणारे सर्वनाम किती? कोण, काय, आपण, स्वतः. याच्यावर मी 8 प्रश्न तयार करून तुम्हाला स्टेटमेंट स्वरूपात लिहून दिलेलं आहे सिलेबसमध्ये. कोण, काय, आपण, स्वतः. मग हे जर वचन व लिंग दोन्हीनुसार नाही बदलत तर मग बदलणारी कोणती, असे प्रश्न येऊ शकते. तर बघा, आता वचनानं बदलणारी कोणती? मीचं अनेक वचन काय होते? आम्ही होते मित्रांनो, आम्ही. मीचं अनेक वचन काय होईल? आम्ही. मीचं अनेक वचन आम्ही, वचनानं बदलला. दुसरं बघा, तूचं अनेक वचन तुम्ही होते, खूप सारे असेल तर. आणि तोचं अनेक वचन ते, तो मुलगा आहे, ते मुलं. हाचं अनेक वचन हे, जोचं अनेक वचन जे. म्हणजे इथं हे काय झाले आहे? वचनानं बदललेले आहे. मग वचनानं किती बदलले आहे? 5 बदललेले आहे. आणि लिंगानं 3 बदलतात, सुरुवातीचे 3. हे बघा, मी, तू, तो. मी, आता मी आणि तू हे 2 जर सोडले, पण हे 2 सोडले तर वचन हे झाले तुमचे वचनानं बदलणारे. हे वचनानं झाले, वचन म्हणजे वचनानं बदलणारे झाले 5. आणि याच्यामध्ये या सुरुवातीच्याच 5 मध्ये मुलगाही असेल तर मीच म्हणन, मुलगी बी असेल तर मीच म्हणन. मुलगा बी मीच म्हणतो बोलताना स्वतःचं नाव न घेता, आणि मुली पण, पुढची व्यक्ती मुलगी असो की मुलगा, पुढच्या व्यक्तीला तू यावर्षी लागतं, तू यावर्षी लागतं. मुलगा असो की मुलगी, तूच तूच, पुढच्या व्यक्तीसाठी तूच हा सर्वनाम आपण वापरतो आहे लिंगानं. समजा हे 5 रांग आहे, या 5 रांगेमध्ये 3 रांग मुलांचे आणि 2 रांग मुलींचे आहे. मग मी काय म्हणेल, या 3 रांगेमधले मागं पुढं का असे ना, सर्व तुम्ही, अनेक वचन आहे तर तुम्ही यावर्षी लागणार, आणि मुलींसाठी पण तुम्हीच म्हणणार. एक असेल तर तू यावर्षी लागतं, तू बी यावर्षी लागतं. म्हणजे याच्यात बदल झाला नाही. लिंगानुसार बदल नाही होत, पण वचनानं बदल होते. याच्यात लिंगानुसार बदल कशात होते? तो, हा आणि जो, हे 3 सर्वनामे जे आहे, हे 3 सर्वनामे असे आहेत. तो नाही, ह्या इथून तो, हा, जो. ठीक आहे, तो, हा, जो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे, हे सुरुवातीचे 2 सोडले तर हे जे तो, हा, जो आहे ना, तो, हा, जो, तो, हा आणि जो, हे नाही का आपल्या हे जे सर्वनाम आहे, हे 3 सर्वनाम तोचं लिंगानुसार, तो मुलगा असेल तर तो, मुलगी असेल तर ती, आणि नपुंसकमध्ये ते, तो, ती, ते. इथे तसंच हा, ही आणि हे,
इथे तसंच जो, जी आणि जे. म्हणजे इथं लक्षात येते आपल्याला हे झाले लिंगानं बदलणारे. 1 2 3 सुरुवातीचे मी आणि तू सोडलं तर हे लिंगानं बदलणारे. लिंगानं किती बदलू राहिले? लिंगानं बदलणारे किती आहे? लिंगानं बदलणारे आहे, लिंग बदलानं होणारे किती आहे? 3 आहे, 3. मग आता स्टेटमेंट काय दिली होती आपल्याला? वचनानं किती बदलते आहे? वचनानं बदलू राहिले 5, वचनानं 5 बदलते, लिंगानं 3 बदलते. हे उलटं दिलं आहे बघा. 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात. नाही, 3 नाही बदलत, 3 नाही बदलत. वचनानं म्हटलं तर सर्वनाम वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहे आपल्याकडे? 5 आहे मित्रांनो. किती आहे? 3 म्हटलं यांनी, 3 नाही किती बदलते? 5 बदलते. आणि 5 सर्वनामे लिंगानुसार 5 नाही बदलत. इथं किती पाहिजे होतं? 3. म्हणजे इथं 3 सर्वनामे वचनानुसार बदलते, ही स्टेटमेंट चुकली. आणि 3च सर्वनाम लिंगानं बदलते, ही स्टेटमेंट चुकली. मग आपल्याला विचारलं काय आहे? बरोबर रापकन नाही घोटाचं. विचारलं काय? वरीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे? अयोग्य विधान विचारल्यानं अयोग्य कोणते आहे? मग ब आणि क हे तुमचे या स्टेटमेंटमध्ये अयोग्य होते. म्हणून तुमचे आन्सर काय? ब व क आहे का कुठं? ब व क. म्हणजे हा जो ॲन्सर घोटला गेला आहे हा ज्याने घोटला असेल आहे ना, बरोबर मॅडमनी घोटला असेल जो, कारण त्यांनी पेपर पाठवला होता आपला नांदेडचे आहेत. तर हा 2 नंबर काय बरोबर ॲन्सर राहील. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर बघा तर हा 2 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न होता 4 नंबर बरोबर आहे. तर हा जो 4 नंबर आहे, शिपायाकडून चोर पकडला जातो या वाक्यातील प्रयोगरचनेचा प्रकार. प्रयोगावर एकच प्रश्न आला होता यावेळेस. तर याच्यामध्ये कडून हा कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो आहे. विभक्ती प्रतिरूपक शब्दोगे जेव्हा कडून हा प्रत्यय लागतो तेव्हा ज्याच्याकडून क्रिया होते म्हणजे कर्त्याला कडून दाखवून आपल्या इंग्रजीच्या पॅसिव्ह व्हॉइसच्या धर्तीवर आधारित वाक्य असते. अशा वाक्यामध्ये कधीकधी काही वाक्यात कर्म सुरुवातीला दिलेलं असते. म्हणून याला कर्म कर्तृक कर्मणी पण म्हणतात. म्हणजेच याला दुसरं नाव काय आहे? नवीन कर्मणी प्रयोग. येत्या लक्षामध्ये नवीन कर्मणी प्रयोग असे शब्द मी प्रत्येक टेस्टमध्ये वापरलेले आहे. त्याचे पर्यायी एखाद्या वेळेस हल संधीच म्हटलं असं मी, एखाद्या वेळेस व्यंजन संधीच टेस्ट सिरीजमधून कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता आपण. याचा ॲन्सर काय आहे मग? नवीन कर्मणी प्रयोग. ठीक आहे. बघा पकडला जातो. काय पकडला जातो? चोर. चोर म्हणजे कर्म काय आहे? प्रथम विभक्तीत आहे. म्हणजे कर्म प्रथम विभक्तीत आहे. कर्त्याला कडून लागलेला आहे. म्हणजे कर्त्याला कडून लागला म्हणजे हा कर्मणी प्रयोगाच. म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही म्हणजे कर्मणीच आहे. कडून हा शब्दयोगी वय लागल्याने हा काय झाला? नवीन कर्मणी. म्हणून 3 नंबर याचा ॲन्सर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न 5वा होता. आणि ब हे विधान दिले होते आणि या अधोरेखित वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. याला आपण संदिग्ध प्रश्नामध्ये टाकत आहे. हा झाला तर हा रद्दही होऊ शकतो. बरोबर आहे. आता आयोग काय ॲन्सर देते सांगता नाही येत. आपण संभाव्य ॲन्सर पाहू राहिलो आहे. बघा त्याने हात वर केला. आता वर केला म्हणजे त्याने हात वर केला. जसं मी जर म्हणन त्याने पतंग वर उडवली, मग वर उडवली म्हणजे पतंगीची स्थिती झाली. वर हा एक थोडक्यात काय आहे की इथं क्रियेबद्दल माहिती देते. स्थलवाचक क्रियाविशेषणाचा बोध करून देते. स्थलवाचक मधलंही तो स्थितीदर्शक क्रियाविशेषण आहे. म्हणजे वर हा इथं काय आहे? स्थितीदर्शक क्रियाविशेषण आहे. स्थितीदर्शक म्हणजे स्थानदर्शक क्रियाविशेषण आहे मित्रांनो. स्थानदर्शक मधला आणि ब. स्थितीदर्शक गतिदर्शक 2 प्रकार असते. त्याच्यातला हा स्थितीदर्शकचा बोध करून देते. आणि तो हसत बोलला. तो हसत बोलला म्हणजे बोलण्याची क्रिया कशी झाली? हसत. म्हणजे बोलण्याच्या क्रियेबद्दल माहिती देणारा हा झाला क्रियाविशेषण. आणि कसा क्रियाविशेषण? हस या धातूला जोडून आलेला आहे. म्हणजे हा जो शब्द दिला आहे हा तुम्हाला हस या धातूला प्रत्यय जोडून आल्याने हा झाला धातू साधित. आणि क्रियेबद्दल माहिती दिली म्हणून धातू साधित क्रियाविशेषण अव्यय. आता आपला ॲन्सर काय पाहिजे होता? मग आणि ब वरील अधोरेखित क्रियाविशेषण. इथं वर लांडलेले आहे, इथं हसत लांडलेले आहे. मग याचा ॲन्सर पाहिजे होता स्थितीदर्शक क्रियाविशेषण, ज्याला आपण स्थिती म्हटलं म्हणजे स्थानदर्शक, स्थान म्हटलं म्हणजे स्थानिक. म्हणजे स्थानिक याचा ॲन्सर यायला पाहिजे. स्थानिक होऊ शकते. याचे पर्यायी उत्तरं थोडेसे इथं दिल्याने गेले म्हणून हा आपण हॅशमध्ये टाकत आहे. संदिग्ध. आयोग रद्दही करू शकते पण आयोग शक्यतो याचा ॲन्सर आता वर हा नाही का आपण अव्यय साधित म्हणून वापरतो त्याच्यामुळं 1 नंबर ॲन्सर इथं देऊ शकते ॲन्सर कीमध्ये. परंतु 1 नंबर इथं कन्फर्म हा या प्रश्नाचा ॲन्सर निघू शकत नाही. कारण हा जो शब्द आहे हा तुमचा स्थानिक क्रियाविशेषणमध्येही मोडू शकते. कारण स्थानिक म्हटलं म्हणजेच थोडक्यात काय स्थानिक नाही म्हणू शकत, स्थलवाचक क्रियाविशेषण स्थितीदर्शक. मग स्थितीदर्शकचं ऑप्शनच नाही आहे इथं. समजलं? रीतिवाचक तर येणार नाही, आवृत्तीवाचक येणार नाही. आवृत्ती परत पुन्हा फिरून आवृत्ती येणार नाही, शब्दच नाही आहे ते.
तर याच्यामध्ये मग काय आहे क स्थितिदर्शक आणि धातुसाधित म्हणजेच काय साधित क्रियाविशेषण. साधित प्रकारामध्ये तो कशात मोडते धातुसाधितमध्ये. मग धातुसाधित ॲन्सर देऊ शकते. ठीक आहे. हां म्हणून हा हॅशमध्ये टाकला आपण कारण स्थितिदर्शकचा ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे ना. हां म्हणून 1 नंबर याचा ॲन्सर कीमध्ये पहिल्या ॲन्सर कीमध्ये ॲन्सर आयोग देऊ शकते परंतु नंतर मात्र रद्दसुद्धा होऊ शकतो हा. ठीक आहे. हा अंदाज आहे. 6वा प्रश्न योग्य जोड्या जुळवा. सोपी प्रश्न होता हा संधीवर आधारित. आता संधीवर मी म्हटलं तुम्हाला 2 ते 3 प्रश्न आले. 3 प्रश्न आले जवळपास. भरपूर लोकांनी संधीवर प्रश्न येत नाही म्हणून डायरेक्टच सोडून देते आहे. तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आता व्याकरण. आताचा कल कसा जसा वर्णनात्मककडे कल झाला आयोगाचा. UPSCच्या धर्तीवर राज्यसेवेत वर्णनात्मक पेपर आला म्हणजे तुम्हाला निबंधावर आधारित चेन बरोबर आहे पत्रव्यवहार. कारण आयोगाला मराठी व्याकरणचा विशेष का टाकायचा आहे. तुम्ही एक अधिकारी होणार आहे तुम्हाला परिपत्रक समजलं पाहिजे. आपण ग्राउंड लेवलवरून वेगवेगळा आपला जो प्रदेश आहे किंवा वेगवेगळे जसा विभाग आहे त्या विभागातील लोकांना त्याच्या प्रमाण भाषेबद्दलचा लागण्याच्या आधी कर्तव्य बजावताना त्यांना चांगल्या प्रकारे काम करता यावं ह्या उद्देशानं पण व्याकरणकडे कल किंवा व्याकरणाला एवढं व्हॅल्यू दिल्या गेलं आहे बरोबर. याच्यावर एखाद्या व्हिडिओ घेईल मी एक दिवस. ठीक आहे. बघा आता स्वरसंधी. मग स्वरसंधी म्हणजे काय 2 संधी कायले म्हणते. संधी म्हणजे वर्ण अधिक वर्ण म्हणजे संधी. वर्णात वर्ण मिसळणे म्हणजे संधी. मग त्या वर्णाच्या वर्णामध्ये स्वर असेल तर स्वरसंधी. व्यंजन अधिक व्यंजन असेल व्यंजन संधी. मग हे मिसळणारे वर्ण कुठं असते कुठचंही वर्ण उचलायचं का नाही तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे जेव्हा एकमेकांत मिसळतात तेव्हा त्यांना संधी म्हणतो आपण. हे वाचलेलं असेल. म्हणून स्वरसंधीमध्ये जर इथं स्वरसंधी व्यंजनसंधी अनुनासिक संधी विसर्ग संधी असं म्हटलेलं आहे. तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्स पण सांगितले होते याचे काही नियम सांगितले होते बरोबर आहे. पण लक्षात ठेवायचं आहे 3 श विसर्गाचा काय होते 3 श होते. एक र आणि एक कायम आणि एक ओ ऊ होतो विसर्गाचा. 4-5 नियम आहे. याच्यावरून जरी गेले असते तुम्ही विसर्ग संधी बघा इथं काय दिसते न दिसू राहिला नला न जुळलेलं. इथे काय दिसत आहे न आणि म जुळला आहे म्हणजे इथं जुळला. संधी म्हणजे जोडणे होते. जुळला आहे म्हणजे हे 100% अनुनासिक संधीचं उदाहरण आहे. म्हणजे सी साठी काय आहे 1. सी साठी 1 आहे. सी साठी काय आहे 1 आहे ना. मग सी साठी जर 1 आहे तर इथं लक्षात द्या. आता मग सी साठी 1 आहे. मग आता सी कुठं आहे याच्यात बघा हा A B बघा A साठी इथं सी साठी इथं 2 आहे. मग आपल्याला सी साठी काय पाहिजे अनुनासिक संधी काय 1. मग सी साठी इथं 2 आहे कटला. सी साठी 2 आहे कटला. आणि इथे सी साठी काय आहे 4 आहे कटला. सी साठी 1 आहे 4 नंबर तुमचा ॲन्सर येईल. एवढं सोपी होतं ते समजून राहिलं आहे. तर अशा प्रकारे काही प्रश्न आपण लॉजिक लावून सुद्धा काय करू शकतो सोडवू शकतो. ठीक आहे. हां म्हणजे आपल्याला इथं अनुनासिक संधी म्हटली आहे. ठीक आहे ना. पण आपण एकाच उदाहरणावरून न जाता आणखी बघू स्वर संधी काय आहे. मग आता 1चं 3 आहे का तर पाहू द्या 1 मिनिट. 1चं 3 इथं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो स्वर संधीमध्ये धारा अधिक उष्ण धारोष्ण धारा अधिक उष्ण धारोष्ण खान अधिक आवड खानावड म्हणजे ए साठी काय आहे 3 आहे. ए साठी इथंही 3 आहे. ए साठी इथंही 3 आहे. इथं ए साठी 4 आहे कटला हा कटला. मग आता दुसरं बी व्यंजन संधी काय आहे व्यंजन संधी. मग आता व्यंजन संधीमध्ये काय विद्युत अधिक लता विद्युलता म्हणजे बी साठी 4 बी साठी 4 इथे आहे म्हणजे 1 किंवा 4 पैकी असायला पाहिजे. मग सी अनुनासिक संधी जिथं अनुनासिकला अनुनासिक जुळते तिथं काय असते अनुनासिक संधी असते. म्हणून इथं काय आहे अनुनासिक संधी कोणती येईल 1 म्हणजे आता बघा सी साठी इथं 2 होता म्हणून कटला आणि इथं काय सी साठी 1 आहे म्हणून याचा आन्सर काय 4 एकदम परफेक्ट राहील. आणि मग काय विसर्ग संधी काय आहे मग विसर्गाचं हे बघा हे श दिसते आहे हे श विसर्ग शकार संधी येते लक्षामध्ये. म्हणून 1000% सांगतो म्हणजे चुकणारच नाही. हे कोणाचंही नसेल चुकलं. याचं ॲन्सर काय आहे मग 4 नंबर. काय आहे मग 6चं ॲन्सर काय 4 नंबर आहे. येते लक्षामध्ये. हां असं लक्षात ठेवायचं आहे. ते अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 6वा प्रश्न. ठीक आहे. त्याच्यानंतर कळलं ना हे कसं ॲन्सर काढलं याचं म्हणजे हे मी परत हळू सांगत आहे. याच्यावर आधारित नंतर प्रश्न आले तर तुम्हाला आयडिया येईल बरोबर आहे. फक्त याचे ॲन्सर नाही पाहिजे ना आपल्याला. बघा चटकन पाहायचं होतं ना विसर्ग संधी म्हणजे काय. कोणतं बी एक संधीचा नियम तुम्हाला मी शॉर्टकट सांगितले. ही नियमावरून जायचं पोट शब्दात मग तुमचा वेळ जाईल ना. काही गोष्टी तुम्हाला मी शिकवताना ती आयडिया दिली आपण एकदम संधी असेल तर ठीक आहे. तुम्हाला
इथं वेळ वाचवायचा आहे ना, मग वेळ वाचवताना रपकन असं जर आलं तर रपकन लक्षात ठेवायचं ना, विसर्ग संधीत केलंच काय, विसर्ग संधीत विसर्ग कायम ठेवलेला एका नियमामध्ये कठोर असताना मागावं पाहिजे. एका ठिकाणी मृदू असन तर मग आपण ऊ केला आहे आणि मग काय केली आहे श, स आणि श. मग हे विसर्गाचे झाले आहेत, हे जिथे जिथे ज्या शब्दात जुळूनच येईल ना. म्हणजे मला जर तिर अधिक स्कार तर इथं नक्कीच हा करकारचा धातू असल्याने हा स विसर्ग चिन्ह होता भाऊ. आणि इथं का तिर अधिक कार लक्षात. मनश्चक्षु, मनश्चक्षु म्हणजे नक्कीच हा श इथं काय विसर्ग आहे. विसर्ग संधी सुद्धा नाही, रापकन तर करते विसर्ग संधीमधून. कोणती ज्याला कोणींना स्वर संधी सोपी गेली असेल, वेळ वाचवायचा आहे ना तुम्हाला. रपकन विसर्ग संधी म्हणजे काय, श श कुठं दिसते आहे तर श श हे इथं दिसत आहे, इथं दिसत आहे. बी साठी बघा, डी साठी काय आहे 2, इथं असंही 5 होतं. डी कुठं इथं, डी साठी 1 कटला, 3 कटला, 3 कटला 2, रपकन ते आन्सर येते. दुसरं बघा, हे आहे काहींना नाही का हे कळलं असेल, प्रत्येकाच्या काहींच्या डोक्यात विसर्ग संधी होती, काहींच्या डोक्यात आपण शिकवलेली अनुनासिक संधी होती. सर्वात सोपी अनुनासिक म्हणजे काय, जुळणे म्हणजे जोडाच आहे तुम्हाला 2 वर्णात. कोणते कोणते वर्ण जुळले, अनुनासिकला अनुनासिक जुळले म्हणजे अनुनासिक संधी. रपकन सी साठी कुठं आहे या जोड शब्दात अनुनासिक, इथं जुळला, इथं जुळला. 1 सी साठी 1, रपारप हे सी आहे, हा काय आहे 2 दिला. हे आता बघा, हा तुम्हाला काहींना हे पाहून बी थोडंसं पहिल्यांदा वाटलं असेल तर ते कठीण गेलं असेल. सोपीच आहे, असंच जायचं. याच्या आधी आयोग काय करे, अ ब क असं दिलेलं आहे आणि इथं नंबर दिलेला आहे. रपारप आपल्याला हे सोपी होऊन जाय, बरोबर आहे. नवीन नवीन पद्धतीने विचारल्या जात आहे. मग हे असे आलं तरी काही घाबरायचं काम नाही आहे. डायरेक्ट वर्ण इथं 5 आणि इकडे 5. सी अनुनासिक संधी, सी साठी मग अनुनासिकला अनुनासिक 1, मग सी साठी 1 कुठं आहे, रापकन इथं नजर पडते. सी साठी 1, 2 आहे, 2 आहे, 4 आहे, 1, तरी आला आन्सर चौथा पर्याय बरोबर. पुढं बघू. काहींना हे आठवलं बा, व्यंजन संधी, विद्युत अधिक लता, रापकन घोटाचं व्यंजन संधी अनुनासिक आहे. व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी हे दोन्ही व्यंजन संधीच्याच भाग आहे ना, म्हणून या त्याच्या नियमावर आपण कार्य करायचं. आणि व्यंजन संधी काय, विद्युत अधिक लता. हे बघा, हे द्वित झालेले वर्ण, त्याच्यासमोर चचा आला तर च, जजा आला तर ज, ल आला तर ल. द्वित झालेले वर्ण हे काय असतात शक्यतोवर, तचे नियम. तचे नियम म्हणजे त या व्यंजनाचे नियम म्हणजे व्यंजन संधी. म्हणून रापकन कळते व्यंजन संधी. बी म्हणजे काय 4, बी साठी 4. हे बघा, बी साठी 4 कुठं आहे, इथं आहे, एक इथं आहे. मग आपला ते आन्सर आधीच आलं होतं, मग दुसरा पर्यायावर जायचं जर असं काही असलं तर. समजलं हे, ठीक आहे. मग म्हणून 4 नंबर याचे आन्सर काय आहे तुमचा परफेक्ट आहे. स्वर संधी तर सोपीच होती, मग धारा आधी गोष्ट, ठीक आहे. म्हणजे हे संदिग्ध पॉईंट दिसले तर जे वेगळं दिसते त्याच्यावर जायचं ना आपण. हे बघा, डी वर काय वेगळं दिसू राहिलं ना इथं, 1 2 3 4 अशाचा पहिले शोध लावायचा. रपकन वेळ वाचते जिथं नाही काय बघा, इथं 2 2 4 1 असं दिलं आहे जे एकदम कमी आहे, ठीक आहे. असो, हे सांगेल तुम्हाला. ह्याही काही गोष्टी पेपर सोडवणे हाही एक सायकोलॉजीचा भाग आहे, हे एक शास्त्रच आहे, ठीक आहे. अभ्यास तर सर्वच करते. बघा 7वा प्रश्न, उत्क्रांती या शब्दासाठी अचूक शब्दसमूह कोणता आहे. हाही एक सोपी प्रश्न होता, बरोबर आहे, सोपीच प्रश्न होता, ठीक आहे ना. वाचलं नसेल तर कठीण गेलं असेल, ठीक आहे ना. उत्क्रांती शब्दासाठी बघा, शब्द संग्रहावर 14 प्रश्न होते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर उत्क्रांतीसाठी आपल्याला माहीतच आहे याचा आन्सर काय 3 नंबर आहे. सर्वांनाच माहीत आहे, काय जास्त बोलायचे काम नाही तर. कारण कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा बदल म्हणजे काय, योग्य बदल म्हणजे काय, इष्ट म्हणजे योग्य बदल, इष्ट बदल म्हणजेच काय, यालाच म्हणतो आपण काय उत्क्रांती. आणि जो कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल, एकदम लगेच रापकन, बरोबर आहे, एकदम होणारा बदल. काही लोक माती खाय काम करते, रापकन पैसे भरले, रापकन रिझल्ट त्याचा तो असं काही भ्रष्टाचार करून टाकते आहे. पैसे भरले आणि बस 8 दिवसात नोकरी, म्हणजे एकदम होणारा बदल झाला हा आहे, बरोबर. किंवा हा जो भाग आहे बघा, हा जो भाग आहे हे इथं लक्षात ठेवायचा आहे. उत्क्रांती इथं याला म्हणतो आपण क्रांती घडली, रापकन क्रांती. तर हा क्रांतीसाठी नाही का, क्रांतीसाठी लक्षात ठेवायचा. हा यानं बॅच लावली, आधी याच्या डोक्यात काहीच नव्हतं फटाके, मग बॅच लावली, रापकन हा बॅच लावली, वर्गात आला, नजर भिडली, रापकन एका तासात डायरेक्ट काय प्रेमाच्या गाडगेनगर उड्डाणपूलच्या बाजूला. म्हणजे काय झाली, क्रांतीच घडून टाकली त्यानं रापकन. एखादा व्यक्ती 5वी पासून 6वी 7वी 8वी 8 9 10 वर्ष आज बोलल उद्या बोलल आज बोलल, हळूहळू तो त्याच्या लायक बनण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे तो काय करत आहे,
हळूहळू होणारा बदल, ही काय आहे? उत्क्रांती आहे. आणि दोघांच्या बीच में क्या आहे बोलते? नोकरी का फासला आहे. आहे बरोबर. मग नोकरी भेटली, मग नोकरी मिळवण्यासाठी काय करायला? हळूहळू स्वतःमध्ये आपल्याला, आपण बघा जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली असेल तर स्वतःमध्ये थोडं आपण काय केलेलं आहे, ज्या गोष्टी माहीत नाही आहे, ज्या आपल्या त्रुटी आहे ते बाहेर ते काढण्याचा आपण किंवा त्याच्यामध्ये आपलं प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नामध्ये आपण हळूहळू केलेला हा स्वतःला ते स्वीकारलेल्या गोष्टी, शिकलेल्या गोष्टी, हळूहळू होणारा बदल म्हणजे काय? उत्क्रांती. तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये बी काय करावी लागत असते? क्रांती नाही घडू शकत. काय? उत्क्रांती. जो फास्ट ट्रॅक बॅच लावते, डेमो बॅच, फास्ट ट्रॅक बॅच 20 दिवसाची, या 1.5 महिना आहे माझ्याकडे, अमकं ढमकं, तर तो एकाच दिवशी पूर्ण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे काय घडवण्याचा प्रयत्न करतो? क्रांती, जी शक्य नाही आहे. आणि हळूहळू होणारा बदल टप्प्याटप्प्याने शिकवा लागेल. आपल्या बॅचला 3 महिने 2.5-3 महिने का लागते? प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला कळल्या बी पाहिजे, याच्यासाठी त्याचे टप्पे पाळलेले आपण. शिकवलं तर एका दिवशी स्वर संधी खलास, पूर्ण संधीच टॉपिक संपते. मग तर इथे लक्षामध्ये, तर इथे हे लक्षात ठेवजा. या पेपर याचा आन्सर आहे 3 नंबर बरोबर आहे. याच्यानंतरच्या पेपरमध्ये येऊ शकते हां. तर हे क्रांतीबद्दलचं लक्षात ठेवजा. 3 नंबर तुमचा आन्सर होतं. 7व्याचा आन्सर आहे 3 नंबर बरोबर आहे. 8वा बघा, विधानातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. विधान, आता हे जे एक विधान दिलं आहे, माझी कन्या परदेशी गेली, शब्दसंग्रहाचा तर विषयच गंभीर आहे आपला. ट्रिक्सच पूर्ण सांगून दिलेले आहे तुम्हाला, बरोबर आहे. हां, तर आणि टेस्ट सीरीजमध्ये मी नेहमी म्हणायचो, बरोबर आहे. काहीचे ट्रिक्स तुम्हाला दिले, काही आपल्या ऑफलाईन बॅचमध्ये लिहून दिल्या होत्या. ऑनलाईनला काही लोक जुळले होते टेस्ट सीरीजच्या माध्यमानं. त्याच्यामुळं ज्या तुम्ही पण तुमच्या जिथं बी तिथं तुम्ही आहे, तिथं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या मार्गदर्शक किंवा टीचरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तुम्ही, तर त्यांनी तुम्हाला काही ट्रिक्स दिलेच असेल, केलं असेल तुम्ही. अरबी फारसी शब्द, अरबी फारसी प्रत्येक 2-3 टेस्ट सीरीजमध्ये बोललो मी. अरबी फारसी शब्द जे आहे त्याच्यावर काय करजा, लक्ष द्यायचा. ठीक आहे. हां, आणि जिथं बॅच असते शक्यतो कॉन्टॅक्टमध्ये राहायचं, बरोबर आहे. फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे. असो, तर ही कन्या शब्द सर्वांना सोपी गेला असेल जवळपास. कन्या हा काय? तत्सम शब्द आहे. तद्भव शब्द म्हणजे काय? जसं वाघ आहे, व्याघ्र म्हणाल तर तत्सम, वाघ म्हणजे तद्भव. इथं दुग्ध म्हणजे काय? दुग्ध म्हणजे तत्सम, म्हणजे संस्कृतमधला जसाच्या तसा शब्द. आणि दुग्धचा अर्थ आपण बदलून नाही का दूध असा मराठी वापरतो, तेव्हा याला म्हणतो आपण तद्भव. देशी शब्द, लाजरा शेतकरी वारकरी, ट्रिक्सच आहे आपली यूट्यूबला ही देशी शब्द. तर हा तसाच कटला असेल तुमचा, कारण देशी शब्द तुमची पाठ असेल. लाजरा शेतकरी वारकरी, कचऱ्यावरून पडला वगैरे, अबोला बाप आई वडील सोबत जाताना वगैरे चोराने लुटलं, पाठच आहे हे तसंच कटलं. आणि याचा आन्सर काय होता? तत्सम. ठीक आहे. हां, कधी कधी एखादी माहिती म्हणजे आपल्याला कन्फर्म माहीत आहे तर पर्यायच काम नाही आहे, पण तरी एक नजर फेकायची, कारण एक मार्क्स महत्त्वाचे. 9वा प्रश्न होता, चौकीदार हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे? परकीय भाषा म्हटली आहे त्यांनी, परकीय भाषातील आहे. तर याचा आन्सर नाही का, जर आपण विचार केला, थोडा विचार केला, आपल्या शब्दसिद्धीकडे जर आपण डोकावलं, तर याचा नाही का याच्यामध्ये चौकी आणि दार, दार हा इथं काय जोडला गेला आहे? चौकी या शब्दाला दार हा प्रत्यय जोडलेला आहे. प्रत्यय, एखाद्या शब्दाच्या शेवटी काही जेव्हा जुडते तेव्हा त्याला आपण प्रत्यय म्हणत असतो मित्रांनो, बरोबर आहे. मग आता हा जो प्रत्यय हा फारशीतला प्रत्यय आहे. दार हा प्रत्यय, पोतदार, जमादार, तर हा फारशीतला प्रत्यय आहे. म्हणून फारशीतला प्रत्यय जर आयोगानं फारशीच्या प्रत्ययाकडे कल ठेवला तर याचा आन्सर फारशी आन्सर देऊ शकते. परंतु हा मूळचा शब्द नाही का, परंतु म्हणत आहे मी, म्हणून याला मी हॅश टाकत आहे. पण 90% तरी आयोग नाही का याचा आन्सर फारशी देईल. परंतु का म्हटलं? कारण मूळचा जर विचार केला तर चौकीदार हा जो शब्द आहे मित्रांनो, बघा चौकीदार हा जो शब्द आहे, चौकीदार, चौकीदार, तर चौकीदारमध्ये चौक, चौक म्हणजे काय? चौकी, चौकी. आणि मग याला काय जोडल्या गेलं? दार हा फारशीमधला फारशीतला काय जोडल्या गेलं? समजा प्रत्यय जोडल्या गेलं. तर चौक हा मूळचा जो प्राचीन काळाकडे जर आपण डोकावलं किंवा आयोगानं प्राचीन काळाचं त्याकडे कल ठेवून जर काढला असं ना, तर या शब्दाचा उपयोग उर्दूमध्ये मिळतो आपल्याला. उर्दूमधील चौक म्हणजे एखादं गाव ठिकाण राहायचं आधी, तर परकीय लोकांचे आक्रमण व्हायचे, तर त्या गावामध्ये इतर लोकांचा चौकी म्हणजे याच्यासाठी की एक चौक ठरवल्या जायचं आणि तिथं एका ठरवून घ्यायचे लोक, इथे या वेळेपर्यंत एक व्यक्ती राहील देखभाल करण्यासाठी, राखण करण्यासाठी गावाची वगैरे, बरोबर आहे. मग त्याला तो त्या चौकात राहायचा आणि त्या चौकामध्ये नाही का मग तो व्यक्ती कायम राहायचा, म्हणून त्याला चौकीदार हा दार प्रत्यय जोडून काय? दार म्हणजे काय? देखभाल करणारा.
आणि चौक म्हणजे एक ठराविक जागा, आणि त्या ठराविक जागेमध्ये काय करणार, चौकी करणार म्हणजे इथं काय करणार, देखभाल करणार, त्या गावाची देखभाल करणार, कोण परकीय लोक आहे का, आक्रमण होते का वगैरे वगैरे. तर त्या कामकाज पाहण्यासाठी लोक नाही का एखाद्या व्यक्तीची नेमणूक करायची गावात. म्हणून या अर्थानं नाही का हा उर्दूमध्ये याचा उपयोग जास्त मिळतो आपल्याला. म्हणून चौकीदार हा जो शब्द आहे हा नाही का उर्दू शब्द असायला हवा किंवा आहेच, हा उर्दू शब्द होता. मग आता याचा ॲन्सर दार हा फारसी प्रत्यय जोडल्यानं आयोग नाही का याचा ॲन्सर काय देऊ शकते, एक तर उर्दू शब्द ॲन्सर कीमध्ये देऊ शकते पहिल्या ॲन्सर कीमध्ये, पण बदलून नंतर फारसीमध्ये देऊ शकते, किंवा हा प्रश्न संदिग्ध असल्याने रद्द होऊ शकतो, सांगता नाही येत. पण याचा ॲन्सर 99% तरी तुम्हाला फारसी ॲन्सर आयोग देऊ शकते, या दोनपैकी एक देऊ शकते, ठीक आहे ना, उर्दू किंवा फारसी. पण आपण सध्या नाही का दार प्रत्यय जोडल्याने कुठं जाऊ, फारसीकडे आपण जाऊ, ठीक आहे. मूळचा पण काय आहे, उर्दू आहे, संदिग्ध आहे, या दोनपैकी एक राहू शकते, ठीक आहे. 10वा प्रश्न बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, या प्रश्नार्थ वाक्याचा प्रकार. प्रश्न जर होकारार्थी असेल तर विधानार्थी बदलताना तो कल तसाच ठेवून नकारार्थीमध्ये रूपांतर करावं लागते. आणि ज्या वाक्यामध्ये नाही, नव्हे असे शब्द असते गौण क्रियापद नकार सुचवणारे, तेव्हा तो नकारार्थी असतो. आणि जर होकार असं नाही वगैरे तर मग तो होकारार्थी असतो. इथं आहे वापरला गेला आहे म्हणजे इथं जगी सर्व सुखी असा कोण आहे, त्याचं विधान बनते कोणी नाही, तो विधानार्थी वाक्य नकारार्थी बनन. पण इथं नाही का सध्या हा प्रश्न कोणता आहे, या प्रश्न इथं दिलेला प्रश्न वाक्यात ज्याचा उपयोग होतो त्याच्यावरून त्याची जात ठरते. इथं नाही का आहे आल्यामुळं हा काय होकारार्थी याचा ॲन्सर यायला पाहिजे, ठीक आहे. होकारार्थी याचा दाव्याचा प्रश्न आहे, 2 नंबर यायला पाहिजे. 11वा प्रश्न आहे, आंधळ्याला शिक्षा वाढाबाई तुमचा बोलबाला होईल. आंधळ्याला शिक्षा वाढाबाई तुमचा बोलबाला होईल, भारुड्यातला प्रकार आहे हा. येते लक्षामध्ये बघा, आता भारुड्यातला प्रकार आहे. जो छंद वृत्ताचा टॉपिक आहे ना तुम्हाला, वृत्तामधला हा भारुडावर आलेला प्रश्न आहे. भारूड, ओवी, भारूड, अंगगीत हे असतात ना, छंदाचे 4 प्रकार असतात मित्रांनो. अनुष्टुप आहे, बरोबर आहे, अनुष्टुप आहे, मुक्त छंद आहे, येत्या लक्षामध्ये मुक्त छंद आहे. आणि छंदामध्ये तुम्हाला म्हणजे जसं वृत्ताचे 3 गट पडते, एक अक्षरगण वृत्त, दुसरा मात्रागण वृत्त, बरोबर आहे. हां, आणि त्या छंदामध्ये मग हे 4 प्रकार पडते, अनुष्टुप, ओवी आहे, अभंग, मग अभंगाचे 2, लहान अभंग, मोठा अभंग, सांगता नाही येत, कोणताही प्रश्न येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये गणावर प्रश्न विचारला होता एक, बरोबर आहे. आंधळ्याला शिक्षा वाढाबाई तुमचा बोलबाला होईल, या वाक्यातील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. मग हा वाक्यप्रचारामध्ये वापरला जातो, भारुडातला प्रकार आहे, बरोबर आहे. हां, त्याच्यावरून आपल्याला जसं बघा एखादं लक्षणाशक्ती आहे, त्याच्यात काही मनी पण आहे, मनीमध्ये पण मनी वाक्यप्रचार, मनी हे कशात जाते, लक्षणाशक्तीतला धनार्थ ओळखण्यासाठी जाते, लक्ष्यार्थ ओळखण्यासाठी जाते. तर हा जो इथं प्रश्न केला गेला की याच्यात मग आता हा आहे भारुडाचं उदाहरण, इथून तर पूर्ण इथपर्यंत भारूड आहे. या भारूडमध्ये तुम्हाला काय वापरला गेला लेखकाकडून, यांनी त्याच्यामध्ये काय वापरला, वाक्यप्रचार वापरला. मग हा याच्यामध्ये या भारुडामध्ये आलेला वाक्यप्रचार कोणता आहे, आंधळ्याला शिक्षा वाढाबाई तुमचा बोलबाला होईल, हा पूर्णपणे काय आहे, हा भारूड आहे. भारूड हा एक आपला प्रकार आहे, ठीक आहे. तर यामध्ये बघा, यामध्ये वाक्यप्रचार कोणता आहे, याच्यामध्ये आलेला जो वाक्यप्रचार होता तो वाक्यप्रचाराचा कोणता आहे, बोलबाला. बघा, बोलबाला होणे, तुमचा बोलबाला होईल. मग बोलबाला होईल म्हणजे काय होईल, नोकरी मिळाली तुम्हाला, तुमचा बोलबाला होईल. तुम्ही दुसऱ्यासाठी जर काहीतरी करून राहिले काम वगैरे, तर तुमचा काय होईल, बोलबाला होईल. तुम्हाला लोक नाव ठेवन, बरोबर आहे, बोलबाला होईल. जिकडे तिकडे बुवा तुमचं नाव निघन, म्हणजे तुमचा काय साधल्या जाईल, उत्कर्ष साधणे, उत्कर्ष होणे. म्हणून 4 नंबर याचा योग्य आन्सर होतं. चला, पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 12वा. जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या वाक्यातील कर्मविस्तार आणि विधेय म्हणजे वाक्यपृथक्करणावर आधारित हा प्रश्न होता मित्रांनो. वाक्यपृथक्करण याच्यावर एक प्रश्न आलेला होता. तर बघा, याच्यावर आपण यूट्यूबवर एक व्हिडिओ टाकलेला आहे, वाक्यपृथक्करण, चांगल्या प्रकारे विदर्भ आयस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. आता बघा, याच्यामध्ये काय म्हटलं आहे, जो आपले काम करीत राहतो. म्हणजे आता आयोगाचा कल कसा झाला, मिश्र वाक्यामध्ये जे नाम वाक्य असतात, मिश्र वाक्यामध्ये आलेले गौण वाक्याचे जे प्रकार असतात, मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्याचे प्रकार नाम वाक्य असतो, क्रियाविशेषण वाक्य असतो आणि विशेषण वाक्य असतो. नाम वाक्य समानाधिकरणाला अनुसरून येत असते. नामवाक्य हे तुमच्या दर्शक सर्वनाम वापरलेलं असते, त्याच्यात विशेषण म्हणून आलेलं असते.
येते लक्षामध्ये. मग यामध्ये आपण बघा मिश्र वाक्य नाही तर शॉर्टकट फास्ट ट्रॅक बॅच लावली बा आणि बम पाठ करून टाकला. उभ्या निवयाचे वाक्य गौणत्व सूचक उभ्या निवय म्हणजे मिश्र वाक्य भागून जाईल काय. मिश्र वाक्य तुमचा संबंधी सर्वनामानं येते, क्रियाविशेषणानं येते जेव्हा तेव्हा हे क्रियाविशेषणानं याच्यात आलंय आहे. तो टेस्ट सिरीजमध्येही स्पष्टीकरणात बोललो तुम्ही. मिश्र वाक्य गौणत्व सूचक उभ्या निवय म्हणजे स्वरूपबोधक, उद्देशबोधक, कारणबोधक आणि संकेतबोधक या 4 प्रकारांनाच नाही तर दर्शक सर्वनाम कर्त्याच्या ठिकाणी कर्त्याला अनुसंगून आलेलं असते. त्याला नोकरी मिळाली हे फार चांगले झाले. या वाक्यातला कर्ता कोण असते, हे नामाच्या जागेवर आलेला असतो तो. मग आता इथं उभे नाही नाही म्हणून काय यापैकी नाही घोटाल का. कन्सेप्टवर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. याच्यात कोणाबद्दल बोलल्या गेलं इथपर्यंत जर विचार केला आपण तर कोणाबद्दल बोलल्या गेलं, जो आपले काम करीत राहतो. म्हणजे हे जे मी शिकू राहिलो आहे, तुम्ही जे काही बी करता हेच तुमचं काय कर्म. तो काय कर्म करीजे लघु लेकराने, या वाक्यामध्ये जसं कर्म म्हणजेच काम. मग या वाक्यात त्यांनी काय केलं, जो आपले काम करीत राहतो. मग मी जर हे माझं काम करून राहिलो आहे समजून राहिलं आहे तर हे काम म्हणजेच काय कर्म आहे. म्हणून या वाक्यामध्ये जो आपले काम करीत राहतो, काय करीत, करणारा कोण आहे, जो जे बी असेल ते. आणि हा या वाक्यात काम हा काय आहे मित्रांनो, काम हा या वाक्यातला काय आहे, कर्म आहे भाऊ, कर्म. आणि करीत राहतो हे संयुक्त क्रियापद आहे म्हणजे याला आपण विधेय म्हणणार, विधेय म्हणणार याला. येते लक्षामध्ये. आणि कामाबद्दल हे बघा आता आपले हा सर्वनामापासून तयार झालेला शब्द आहे. मी, आम्ही, मी पासूनचा रूप आहे तो, ज्याला आपण म्हणतो सार्वनामिक विशेषण. एखादा सर्वनामाचं जसं हापासून असा, असला, एवढा, जोपासून जसा, जेवढा, जेवढा, जसला, तोपासून तसा, तसला, हे जेव्हा सर्वनामाचे हे जे काही शब्द असतात हे नामाच्या पूर्वी येतात आणि विशेष माहिती सांगण्याचं काम करत असते, तेव्हा हे सर्वनाम सार्वनामिक विशेषण म्हणून वापरलेलं असते. अशा सार्वनामिक विशेषणाला नावाच्या आधी आलेल्या शब्दाला असन तर तो उद्देश विस्तार होईल. पण तो जर कर्माच्या आधी आलं असन तर मग तो काय होईल, कर्माचा विस्तार. काय होईल, कर्माचा विस्तार. म्हणून हा जो इथं वापरलेला सर्वनाम सार्वनामिक विशेषणासारखा आलेला शब्द आहे, परंतु हा इथं सार्वनामिक जो शब्द आहे हा कर्माबद्दलची जास्तीची माहिती सांगण्यासाठी आलेला आहे. म्हणून या वाक्यामध्ये आपले हा जो शब्द दिला आहे, आपले हा शब्द या वाक्यातला काय आहे, कर्माबद्दलची जास्तीची माहिती, कर्म विस्तार, कर्म विस्तार. म्हणजे मग आता बघा कर्म हा काम आहे. या वाक्यात बघा तुम्हाला आधी काय पाहिजे, कर्माचा शब्द पाहिजे. दुसऱ्या नंबरवर, पहिल्या नंबरवर कर्माचा शब्द. दुसऱ्या नंबरवर काय पाहिजे भाऊ, दुसऱ्या नंबरवर काय पाहिजे, कर्म विस्तार असणारा. तिसऱ्या नंबरवर पाहिजे विधेयपूरक. चांगल्या प्रकारे शिकवलं आहे, पाहून घ्यायचा यूट्यूबवर, पुढच्या पेपरात फायदा होईल. विधेयपूरक म्हणजे विधेयपूरकाचे 3 नियम आहे. विधेयपूरकाचे 2-3 नियम आहे भाऊ. विधेयपूरक म्हणजे एखादा ज्याला आपण कर्मपूरक, विधेयपूरक, विधीपूरक, आधारपूरक, हा सर्व विधेयपूरकामध्ये जाते. विधेयपूरक म्हणजे काय, विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापदाला पूरक असणाऱ्या शब्दांचा समूह कशात किंवा सहभाग कशात होतो, विधेयपूरकात होतो. मग त्याच्यामध्ये तुमचा काय येईल, विधी विशेषण येईल, काय येईल, संप्रदानचा शब्द येईल, आणखी काय येईल, जाणून बुजून केलेली एखाद्या ठिकाणावर होत असणारी क्रिया तो शब्द येईल. आणि त्याच्यामध्ये तुमचा काय येईल, आणखी एखादा विधानपूरकाचा शब्द येईल जो कर्त्याची चतुर्थीत असणारा राहील. यूट्यूबमध्ये पाल, तुम्हाला चांगल्या प्रकारे याच्याबद्दल बोललो आहे मी. या वाक्यात तुम्हाला सांगतो आहे की या वाक्यात मग पहिली गोष्ट झाली आपली काम. मग कुठं ऑप्शन दिला आहे बघा, इथं मनुष्य दिला तसाच कटला. इथं बघा आता 3 गोष्टी पाहायच्या होत्या आणि इथं 1 2 3 4 गोष्टी दिल्या, हा असाच कटला. काम करीत बघा, काम करीत हे इथंही बी कटलं. हे काम करीत आपल्याला फक्त कर्म काम पाहिजे. मग काम कुठं आहे, 3 नंबर क, म्हणजे फक्त क बरोबर आहे का, इथं हे आहे क बरोबर, फक्त काय क बरोबर. म्हणजे काय, कर्म हा या वाक्यातला काम आहे. काम हा शब्द कर्म आहे आणि कर्माबद्दल जास्तीची माहिती आपले शब्द देते, हा कर्माचा विस्तार आहे. आणि आता सांगतो हे देवाला प्रिय. हे काय आहे, देवाला प्रिय. जेव्हा एखादा वाक्यामधील जो एखादा शब्द आहे, बरोबर आहे, जेनं जुळलेला जो शब्द असते, बरोबर आहे, हा नाही का इथं हा गौण वाक्याचा प्रकार ज्याला आपण काय म्हणतो, विशेषण वाक्य म्हणतो. याच्यामध्ये आधीच्या नामाला अनुसंगून दुसरा पुढं त्याच्या कर्ता आणि कर्त्यासारखा वापरलेला शब्द, हे दोन्ही एकच असेल.
दोन्ही एकच असेल आणि त्याबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द हा जर त्या नामाच्या दुसऱ्या वाक्यातील नामाच्या नंतर आला असेल तेव्हा त्याला काय म्हणतात, तो सुद्धा शब्द कर्मपूरकाचंच विधेयपूरकाचं काम करत असते. नाही कळलं असेल तर दुसरी पद्धत सांगतो. हे जी पद्धत सांगत आहे हे तुम्हाला आपल्या त्या व्हिडिओमध्ये मिळून जाते. हे बघा, तो मनुष्य देवाला प्रिय होतो. मग आता मी जर याच्यामध्ये देवाला प्रिय शब्द कट करून टाकला तर तो मनुष्य होतो काय होतो बा, तो मनुष्य काय होतो, क्रोधी होतो, रागीट होतो का प्रिय होतो, काय होतो, काय वाक्य अपूर्ण राहते. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द वापरला गेला, देवाला प्रिय हा शब्द इथं वापरला गेला. म्हणून हा वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरलेला काय विधानपूरकाचं कार्य करते आहे. म्हणून हा देवाला प्रिय शब्द आहे तुमचा विधेयपूरक. म्हणून तुमचा क 100% आन्सर राहील. आणि तसे नाही का रपकन जर 5 असेल तर तुम्ही बघा अ काय आहे, मनुष्य हा शब्द इथं नाम आहे म्हणून कर्म पाहिजे म्हणून कर्म इथं आपल्याला काम आहे, काम हा शब्द इथं नाही म्हणून हा कटला. इथं तर 4 शब्द दिले म्हणून रपकन कटन. काम करीत हा धातू साधित याच्यातला धातू साधित आहे, करीत हा धातू साधित आहे, राहतो हा त्याला सहाय्यक म्हणून आलेला आहे. हे दोन्ही म्हणून मिळून नाही का विधेयपूरक आहे म्हणून हा बी कटला. कस तो होता तसा बी आन्सर काढला असता तर. ठीक आहे, पुढं बघा मग. तर त्याच्यानंतर आहे 13वा प्रश्न. धनाची करी माया उडत्या पाखराची छाया. धनाची करी माया उडत्या पाखराची छाया. मी जर शिकवण्याचं काम मी जर ठरवलं आहे तुमच्या एवढ्या लोकांचं माझ्या नजरे माझा वैयक्तिक विचार आहे का मी जर एवढ्या पोरं आहे मेन्सवाली आहे, मेन्सची गोष्ट हलकी नाही आहे म्हणून मी माझा 100% याच कामाला देईन. मी जर शेती करत असन तर मग मला शेतीच करावं लागेल. माझ्यावर शेतीची जबाबदारी असेल, माझ्या घरच्यांनी टाकली असेल तर मला शेती करायला पाहिजे. तर तिथं 99% द्यायला पाहिजे, नाही तर तेही नाही होईन हे नाही होईन. मग काय आहे, एखाद्याला लालूच आहे, पैशाची लालूच ठेवतो आहे एखादी व्यक्ती बा, तर मग धन हे काय कायम नाही आहे. पण तुम्हाला तुमच्यावर असलेली जबाबदारी तुम्ही प्रामाणिकपणे त्याला जास्त वेळ द्यायला पाहिजे. कारण तुमची निवड कशासाठी झालेली असते त्या कामामध्ये. ते कारण आपण शपथच घेतो की मला प्रशासनात जायचं आहे, लोकांसाठी काम करायचं आहे, बदल करायचा आहे. बदल करायचा आहे, येऊ दे त्या पाखराची छाया. धनाची माया करते म्हणजे खूप लालूच ठेवणे, पण धन हे काय म्हणते उडत आहे, ते राहणार नाही भाऊ, राहणार नाही. जास्तच वर्क कराल तर कधी बिमार होऊन दवाखान्यात टाकून द्यावं लागेल. मग सांगायचं अर्थ आहे परत आपापले विचार आहे ते बघा. मग या मनीला अनुसरूनची या मनीचा अर्थ काय होते म्हणते, बरोबर आहे. अर्थ काय होतो म्हणजे एखादा डॉक्टर बनला आहे आणि डॉक्टर दवाखाना कमी आणि दुसरंच काम भलतंच काम करू राहिला आहे. मग त्याचं पेशंटला आवश्यकता आहे त्याची, बरोबर आहे. अशा प्रकारे. तर मग आता बघा, धनाची करी माया उडत्या पाखराची छाया. मग यामध्ये खूप पैसा मिळवला की पुढे सुख मिळते. आता हे एक या मनीचा असा समर्थक अर्थ हा इथं लागू नाही होत. खूप श्रीमंत असतात ते पक्षी पाडतात, हे इथं लागू नाही होत. ही माहिती विधान केलं गेलं आहे. आपल्याला मनीचा अर्थ पाहिजे तर आजची श्रीमंती उद्या असेलच असं नाही, हे इथं लागू पडते. क फक्त बरोबर, स्वार्थी माणसे मोडून पडतात हे लागू नाही होणार. फक्त क आहे का याच्यात आन्सर, फक्त 4 नंबर क फक्त बरोबर, हे इथं बरोबर राहील. पुढचा प्रश्न आहे मग मित्रांनो 13वा. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेतजमिनीवर आणि डॅश दिली आहे. रिकामी जागा अचूक वाक्यप्रचार योजून योग्य वाक्य कसे येईल. मग यामध्ये आपल्याला काय थोडासा हे 4 पॉईंट वाचून तुम्हाला इथे बी काय दिलं गेलं आहे हे वाक्यप्रचारच आहे. इथं काय दिलं गेलं अंडरलाईन करून आहे बघा. बेलपत्र अंडरलाईन नसेल किंवा ह्या पेपर ज्यांनी सोडवलं असेल त्यांनी केलं असेल तर होऊ शकते. आता आयडिया नाही आपल्याला, हे सध्या इथं दिसू राहिले आहे. पण याच्यामध्ये आपण बी हाच लॉजिक लावला असतं बघा. हे सारखंच आहे ना. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेतजमिनीवर, अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेतजमिनीवर, अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने साताऱ्याच्या शेतजमिनीवर. 4ही वाक्यामध्ये हे कॉमन आहे. म्हणजे तुमचं काम याच्यावर करायचं आहे होता तुम्हाला ओळखण्यासाठी. पुढं काय येते बा, तर अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने शेतजमिनीवर बेलपत्र ठेवले याचा अर्थ काय होतो मित्रांनो, हक्क सोडणे. काय होते, हक्क सोडणे, हक्क सोडणे. पण हक्क सोडणे हा अर्थ मग पाणी सोडणे होते का, नाही. पाणी सोडण्याचा अर्थ होतो मित्रांनो त्याग करणे. काय होतो याचा अर्थ, पाणी सोडणे म्हणजे काय होणे, त्याग करणे, त्याग करणे. त्याच्यानंतर आहे मग तुळशीपत्र ठेवणे म्हणजे सुद्धा काय होते, तुळशीपत्र ठेवणे म्हणजे सुद्धा हक्क सोडणे होते मित्रांनो. काय होते, हक्क सोडणे. इथं सुद्धा याचा आन्सर काय यायला पाहिजे, हा सुद्धा काय हक्क सोडणेच होते, हक्क सोडणे. आणि मग बघा
आता हे मी स्पष्टीकरण देऊ राहिलो म्हणून लिहित आहे, तुम्ही ते हे मनामनात रपकन लक्षात आलं असेल, वाचून असेल तर. आणि डोळे झाक करणे म्हणजे त्या तिथं काय करणे, दुर्लक्ष केलं, डोळे झाक केली. एखादी गोष्ट आहे, आजोबा आहे, मुलं जे असते नातू गीतू, आता आजोबा 85-90पर्यंत असेल तर त्या घरात त्याची थोडीशी काय आहे, नवीन आता न्यू जनरेशन, नातू ऐकल नाही ऐकल, पण आईवडील बा गावाला गेले, आजोबा आहे आणि हा मुलगा आहे, त्याचे मित्र घेऊन आला आहे, बम खारेदाने पार्टी सण चालू आहे. मग आजोबा रागवन तर तो पोरगा 2चे 4 लावून आईवडिलाला सांगा, ते जर समजून गेलं तर ठीक, नाही तर एकच मूल सुगंधी फूल मुलाकडूनच बाजू घेत असन. तशा वेळेस मग आजोबाला अनुभव आलेला असन, तर मग आता हा आईवडील गेले, हा घरात कोणाला आणते, काय करते, नाचते का शेंगदाणे खाते आहे, बरोबर आहे. तर आजोबा काय करत मग आता डोळे झाक, जाय मर तिकडे, सिगरेट पे क बिडी पे आहे, बरोबर. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे, डोळे झाक करण म्हणजे आजोबा काय करत आहे त्या पोरावर आता दुर्लक्ष, म्हणजे डोळे झाक करणे म्हणजे काय करणे, मग दुर्लक्ष करण्याचा अर्थ होतो. काय होतो, दुर्लक्ष करणे, दुर्लक्ष करणे. आता मग याच्यामध्ये आपल्याला इथं कोणती लागू होते, आता लागू काय व्हायला पाहिजे, बेलपत्र ठेवणे म्हणजे हक्क आणि तुळशीपत्री ठेवणे म्हणजे हक्क, म्हणजे मग आपल्याला अ आणि क यायला पाहिजे. याच्यावरून जर सारखा अर्थ आहे तर अ आणि क यायला पाहिजे. मग आता अ आणि क कुठं आहे का, अ आणि क, अ व ब, फक्त ब, अ व ड, क व ब, म्हणून याले आपण माझ्या मते हा हॅशमध्ये संदिग्धमध्ये मी टाकत आहे. ठीक आहे. आता आयोग काय आन्सर देते, फक्त क येऊ राहिला, तर क कुठं आहे, इथं आहे का क, नाही, इथं क आहे एक, इथं आहे का क, इथं बी नाही आहे, इथं बी नाही आहे. मग आता ॲन्सर कीमध्ये क येत असल्यामुळं याचा ॲन्सर आयोग 3 नंबर देऊ शकते भाऊ, 3 नंबर देऊ शकते पहिल्या ॲन्सर कीमध्ये, कारण आपला अ किंवा क पाहिजे. तर अ किंवा क, इथं क कुठं आहे, नाही आहे, अ आहे, इथं आहे अ, इथं आहे, पण अ सोबत इथं ब दिला आहे, इथं अ सोबत ड दिला आहे, मग इथं फक्त क सोबत ब दिला आहे. पाणी सोडणे, त्याग करणे, हक्क सोडून टाकलं, समर्पकच अर्थ आहे त्याग करण्याचा हा, म्हणून एका 3 नंबर येऊ शकते, पण हा संदिग्धमध्ये टाकला आपण प्रश्न. ठीक आहे. हा पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 15. जाणारा काळ पुढेच जात राहतो, हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. जाणारा काळ पुढेच जातो, विशेषण क्रिया, विशेषण म्हटलं, विशेषण म्हणजे नामाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द. मग आता जाणारा काळ पुढेच जातो म्हणजे कोणाबद्दल बोलल्या गेलं या वाक्यामध्ये, काळबद्दल बोलल्या गेला आहे. काळ हा म्हणून एक नाम म्हणून वापरण्याचा इथं प्रयत्न केला गेला आहे. ज्याच्याबद्दल वाक्यात बोलल्या जाते त्याला उद्दिष्ट म्हणतात. एक प्रकारे तो नामाचं कर्त्याचंच काम करते आहे. जाणारा काळ पुढेच जात असतो, पुढे जाणारा कोण आहे, काळ. बघा, जात राहतो कोण, काळ. पुढेच कोण जात राहतो, काळ. मग काळ कसा, जाणारा. मग जाणारामध्ये आपल्याला इथं जर आपण थोडं विचार केला तर जाणारा या शब्दामध्ये काय आहे, जा हा धातू आहे, त्याला नारा हा प्रत्यय जोडला गेला, आणि जा मध्ये हा धातू आहे आणि त्याला प्रत्यय जोडल्याने हा झाला धातू साधित क्रियाविशेषण, धातू साधित विशेषण. काळाबद्दल माहिती देते. आहे का धातू साधित विशेषण, क, धातू साधित विशेषण क फक्त बरोबर. 3 नंबर याचा ॲन्सर बरोबर राहील, धातू साधित विशेषण. ठीक आहे. धातू साधित विशेषण म्हणजे जाणारामध्ये जा हा धातू आहे, म्हणून याचा ॲन्सर काय, 3 नंबर बरोबर राहील. चला पुढचा प्रश्न होता 16वा. पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात. ठीक आहे. हा लिंगावर आधारितचा प्रश्न होता. बघा आता इथं थोडं आपण व्याकरण बी चालवलं असतं तरी लक्षात आलं असतं. जोडा, तो जोडा, जोडा हा मराठी शब्द आहे, जोडा, ज्याला इंग्रजी शब्दावरून आपण मराठी अर्थ घेतला जातो. बूटचा पण मराठीत इंग्रजी शब्दाचे, बघा याच्या आधी असे प्रश्न यायचे, इंग्रजी शब्दाचे नाम आपण मराठी नावावरून ओळखतो, लिंग, इंग्रजी शब्दांचे परभाषीय शब्दांचे लिंग मराठी सांगायचं असेल तर मराठी नावावरून. मग बूट म्हणजे काय, जोडा, तो जोडा म्हणजे पुलिंग, फक्त पुलिंगमध्ये जाते हा. आणि कवी हा तो म्हणजे कवी म्हणजे पुलिंगमध्ये जाते, पुलिंगीच आहे हे दोन्ही शब्द, बाकी कोणत्याही लिंगात जात नाही. हे दोन्ही काय आहे, पुलिंगी शब्द आहे. आणि तो पोर, बघा तो कोणाचं पोर आहे, आणखी ती कोणाची पोर आहे, आणखी ते कोणाची पोर आहे. म्हणजे पोर हा जो शब्द आहे मित्रांनो, पोर हा शब्द इथं आपल्याला लक्षात येते आहे. पोर हा शब्द कोणाचा आहे, पोर असा प्रश्न केला आपण, म्हणजे पोर हा शब्द आहे, येते लक्षामध्ये पोर. तर पोर या शब्दासाठी तो कोणाचा पोर आहे,
आणि की तो कोणाचा पोर आहे, ती कोणाची पोर आहे, तो ती तेनं आपण लिंग सांगत असतो आणि ते कोणाचं पोर आहे. ठीक आहे ना. हां, आता इथं हे घाईने लिहू राहिलो मी, नाही तर म्हणाल विमानवर चालला सॉल. समजलं. म्हणजे तोनं उल्लेख झाला म्हणजे हा पुलिंग आहे, तिने उल्लेख झाला स्त्रीलिंग झाला, तेनं उल्लेख झाला नपुसक झाला. आणि दुसरं दिला त्यांनी बाग. बाग हा शब्द बघा, आपण बाग शब्दासाठी तो बाग, ती बाग, ती बाग म्हणजे तो आणि ती. इथंही हा स्त्रीलिंगी हुराला आणि हा पुलिंगी हुराला, म्हणजे दोन्ही लिंगात आढळणारा इथंच ॲन्सर निघाला. म्हणजे तुमचा हा 2 नंबर इथं ॲन्सर यायला पाहिजे. बाकी इकडे नाही पाहिलं तरी कळलं असतं. मग देव, तो हत्ती पुलिंगीच आहे, तो बोकुळ, तो आकाश पुलिंगीच आहे. म्हणजे 2 नंबर तुमच्या 16 प्रश्नाचा ॲन्सर होता. पुढचा प्रश्न होता 17वा. अ आणि ब असे विधान दिले आहे आणि या अधोरेखित विधानामध्ये सर्वनामाचा प्रकार. ठीक आहे. सर्वनाम काय आहे? पहिली गोष्ट, मराठीमध्ये सर्वनाम ही कन्सेप्ट नामासाठी वापरली जाते, हे डोक्यात ठेवजा. भरपूर लोकांनी इथं थोडंसं चुकवलाही असन प्रश्न. बघा, नामाबद्दल म्हणजे संदर्भाचा विचार केला आपण तर सर्वनाम हे नामाबद्दलच येते. जेव्हा तुमचा सर्वनाम म्हणून उल्लेख केला आहे तर सर्वनामाचा तुम्ही उपयोग मराठीत कुठं करता? सर्वनामाने विशेष माहिती देण्याचे काम आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. अशा वाक्यात मग तो सर्वनाम नाही राहिला, तो विशेषण बनून गेला. आणि सर्वनामानं आपण एखाद्या वाक्यामध्ये मिश्र वाक्यात पण क्रियाविशेषणाचं काम करतो आहे. बरोबर आहे. हां, मग आता बघा, आणि सर्वनामाने आपण विशेष माहिती पण दाखवतो. बरोबर आहे. तर आता बघा, अ आहे, झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडते. मग झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडते. मग झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडते. या वाक्यात काय आहे? तो म्हणजे मला आवडणारा कोण आहे? मला आवडणारा कोण आहे या वाक्यात? तो मला फार आवडते. मी जर म्हणन माझे, बघा इथं मी म्हणेन विदर्भ आयस अकॅडमी खूप दर्जेदार आहे, ती मला खूप आवडते. मग मी ती आवडणारी काय दर्जेदार आहे काय? नाही, विदर्भ आहेसच ना. म्हणजे बघा, झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडते. मामाची मुलगी उंच आहे, ती मला फार आवडते. म्हणजे आवडणारी कोण? उंच येईन का? कसं काय येईन उंच? बघा, मामाची मुलगी, आत्याची मुलगी उंच आहे, ती मला फार आवडते. असं समजा तुम्ही बोलल्या गेला तुमच्या मनातल्या भावनांनी सांगू राहिलो. मग मामाची मुलगी तुम्ही कोणाला तरी सांगत आहे, मामाची मुलगी हुशार आहे, ती मला आवडते. म्हणजे ती हुशार आहे म्हणून नाही, मामाची मुलगी हुशार आहे, ती मला फार आवडते. मग या तीनं तुम्ही काय करतात? ती म्हणजे इथं जसं तो आला आहे, पुलिंगी शब्द आला आहे. किंवा एखादी मुलगी म्हणन आत्याचा मुलगा हुशार आहे, तो मला आवडते. म्हणजे त्या पोरीला आवडणारा तर आत्याचा मुलगाच राहील ना, म्हणजे नामच राहील ना. म्हणजे इथे यानं काय केलेलं आहे? मग झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडते. झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला आवडते. म्हणजे मला आवडणारा तिथं रंग हा आहे, नाम. झाडाचा रंग आवडते तिला. जो कसा आहे रंगाबद्दलची जास्तीची माहिती विधानपूरक, हिरवा. पण इथं तो म्हणजे कोण आवडते? रंग आवडते तिला. बघा, झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला आवडते. इथं नाही का रंगाबद्दलची माहिती दिली. मग झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला आवडते. झाडाचा रंग इथं बोलल्या गेलं, रंग तसं पाहिलं तर हा विशेषणामध्ये जाते, म्हणजे विशेषण यायला पाहिजे. परंतु या वाक्यात तो नामासारखं वापरला गेला आहे, विशेषण वाक्य आहे हा. तो म्हणजे आधीचा जो वाक्य असते कर्ता म्हणून आलेला असल्यानं हा आधीचा वाक्य विशेषण वाक्य म्हणून वापरल्या जाते. येते लक्षामध्ये? हां, असे वाक्यसुद्धा मिश्र वाक्यामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात. विशेषण वाक्य, गौण वाक्य आहे तो. झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडते, हे तर प्रधान वाक्य झालं आणि हा आधीचा गौण वाक्य झालं. मग आता हा कर्त्याला अनुसंगून आला, दर्शनाचं काम करतोय. मग हा नामाच्या जागी आलेला आहे, विशेषणाच्या जागी आलेला आहे हा, म्हणून हा विशेषण वाक्य झाला. बरोबर आहे. कोण मग कशाबद्दल बोलल्या गेलं? नाम. बरोबर आहे. हां, म्हणून हा एक तर याचा ॲन्सर विशेषण देऊ शकते आयोग. आणि दुसरं बघा, कोकिळा गोड गाते ते मला आवडते. म्हणजे मला कोण आवडते? कोकिळाच, जी गोड गाते. आणि जर आपण असं म्हटलं कोकिळा गोड गाते, म्हणजे तुम्ही जर म्हणाल शंकर सर छान शिकवतात, त्यांचं शिकवणं आवडते. मग असं बोललं गेलं, त्यांचं शिकवणं आवडते. मग असं परत बोलताना शिकवणं हा क्रिया नाही झाली. मग आता तिथं शिकवणं याला तुम्ही क्रियामधला धातूला अनुसरून धातुसाधित नाम म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करता. बघा, माझी आई छान भाजी बनवते, ती मला खूप आवडते. मग ती म्हणजे कोण? एक तर आई किंवा आईनं बनवलेली भाजी, आईची क्रिया नाही, बनवलेला घटक. समजून आलं काय बोलू राहिलो?
तुम्ही जर म्हणाल शंकर सर चांगले शिकवतात, ते मला त्यांचं शिकवणं मला आवडते, मग असं जेव्हा तुम्ही बोलता त्यांचं शिकवणं मला आवडते म्हणजे तुम्ही असं वाटते प्रॅक्टिकली लाईफमध्ये बा आपण क्रियाबद्दल माहिती दिली ना सर, ते नाही. जेव्हा तुम्ही ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता तो तुमच्या वाक्यातला नाम होऊन जाते ना. कारण नाम कशाला म्हणतात, वाक्यात ज्याच्याबद्दल बोलले जाते त्याला नाम म्हणतात, त्याला धातुसारित नाम म्हणतो आपण. समजायला हे. म्हणून सर्वनाम हे इथं नाही का तुम्हाला क्रियापदासारखं वाटेल. एकता आयोग पहिल्या आन्सर कीमध्ये 3 नंबर आन्सर देईल, पण 100% सांगतो हे आधीचे जे तुम्हाला विशेषण किंवा क्रियापदासारखे वाटणारे शब्द आहे, सर्वनाम हे कधीच विशेषण क्रियापदाबद्दल माहिती देत नाही. तेव्हा तो मग जर माहिती देत असेल तर तो सर्वनाम राहणारच नाही. त्या वाक्यात या वाक्यात बोलल्या गेलेलं आहे, ज्याच्याबद्दल बोलल्या जाईल त्याला नाम म्हणतात. म्हणून सर्वनाम हे नामाबद्दलच आलेले असते, म्हणून याचे आन्सर नामासंबंधीच यायला पाहिजे. ठीक आहे, नामासंबंधी हा माझा विचार आहे. ठीक आहे, बदल बी होऊ शकते. 1 नंबर याचा आन्सर यायला पाहिजे. आन्सर कीमध्ये तुम्हाला विशेषण आणि क्रियापद पहिल्या आन्सर कीमध्ये येऊ शकते, बदललेल्या आन्सर कीमध्ये फायनल आन्सर कीमध्ये नाम संबंधी येऊ शकते किंवा बदलू बी नाही शकत, सांगता नाही येत, हा आपला अंदाज आहे. परंतु या वाक्यात जेव्हा आता मी हे समजून पटवून देण्याचा प्रयत्न करू राहिलो की बा इथं असं बोलल्या गेलं झाडाचा रंग हिरवा आहे, म्हणजे इथं कोणाबद्दल बोलल्या गेलं एवढंच जर वाक्य आलं असतं की झाडाचा रंग हिरवा आहे. बघा समजून घ्या बरोबर आहे. पुढच्या पेपरात मदत होईल तुम्हाला. ठीक आहे, आता फक्त आन्सर नाही पाहायचा आहे आपल्याला, म्हणजे पुढच्या पेपरामध्ये अशा चुका होऊ नये याच्यासाठी तोही भाग पाहायचा आहे. झाडाचा रंग हिरवा आहे म्हणते, झाडाचा रंग हिरवा आहे, रंग हिरवा आहे. मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला मी म्हटलं उद्देश सांगा, उद्देश म्हणजे काय, वाक्यात ज्याच्याबद्दल बोलले जाते त्याला उद्देश म्हणते. आणि दुसरा आणखी त्याचं एक पॉईंट आहे का क्रिया करणारा म्हणजे करता म्हणजेच उद्देश. मग करता प्रत्येक वाक्यात करताच नाही राहत, तर कधी कधी आपण असंही बोलतो त्याची वावा झाली. मग आता त्याची वावा झाली म्हणजे काय, वावा झाली म्हणजे क्रिया नाही झाली ती. वावा हा काय केवलपूर्वीसारखा जेव्हा उद्गारार्थी चिन्ह राहील, वा 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 काय छान पेपर सोडवला तू, हा झाला माझा उद्गार. पण मी जर म्हणेन तुम्हाला नोकरी मिळाल्यावर सर्वत्र तुमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात तुमची वाह होणार आहे, असं मी जेव्हा बोलतो तेव्हा वाह हा नाम होऊन जाते, अवयसाधित नाम. आता या वाक्यात झाडाचा रंग हिरवा आहे, षष्टीचा प्रत्यय असलेला शब्द शक्यतो वाक्यात कधीच करता कर्म नाही राहत. अपवाद काही वाक्यात राहू शकते, पण षष्टीच्या प्रत्ययाच्या नंतरचा शब्द हा काय करत असते, नामाचं कार्य करत असते. म्हणून या वाक्यात नाही कळलं तर बघा, झाडाचा रंग हिरवा आहे, साडीचा रंग पिवळा आहे, साडीचा रंग पिवळा आहे, साडीचा रंग लाल आहे. या वाक्यात कशाबद्दल बोललो मी, साडीचा म्हटलं चा लागल्याबरोबर साडी हा नाम कटून गेला, विशेषण नाम साधी विशेषण नाही. तो समजून घ्या. बघा गुवाहाटीचे काय झाडी काय डोंगर काय काय हॉटेल, म्हणजे मी कोणाबद्दल बोललो, गुवाहाटीबद्दल नाही बोललो. गुवाहाटीचे म्हटलं म्हणजे नामसाधित विशेषण, काय झाडी काय डोंगर म्हणजे डोंगर झाडी हॉटेलबद्दल बोलल्या गेलं. समजून राहिलं हे, म्हणजे झाडाचा रंग हिरवा आहे म्हणजे रंगाबद्दल बोलल्या गेलं, म्हणजे हा नामाचं कार्यान्वयन काय या वाक्यात, विशेषण साधित नाम. समजून राहिलं हे, रंगाचे नाव विशेष नाम असं जर पाहायला पण तर समजून राहिलं हे. विशेषण बघा, व्याकरण काय चीज आहे, व्याकरण काय म्हणते, व्याकरणकारच म्हणतात प्रत्येक नियम व्याकरणमध्ये जसे पुस्तकात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 17व्या प्रश्नाचा आन्सर बघत होतो. यामध्ये मग झाडाचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. ठीक आहे, तर यामध्ये तो मला फार आवडतो म्हणजे मला आवडणारा कोण आहे, झाडाचा रंग. म्हणजे या वाक्यामध्ये रंग हा जो शब्द आहे तो विशेषणासारखा वाटतो, पण आपण ज्याच्याबद्दल बोलल्या जाते वाक्यात त्याला आपण नाम म्हणतो. म्हणून नाही का याचं आन्सर जे आहे हे काय येणार आहे, हा जो शब्द आहे इथं हा काय म्हणून वापरला गेला, हा जो रंग आहे, रंग हा नामाचं कार्य करते मित्रांनो. म्हणून हा सर्वनाम आला आहे, हा या रंग या नामाबद्दल आलेला आहे. आणि कोकिळा गोड गाते, गाणारी कोण आहे, कोकिळा. बरोबर आहे, म्हणजे इथं ती गाते कशी गोड, पण आवडणारी कोण राहील ते मला आवडते, म्हणजे आवडणारी तर कोण आहे, कोकिळाच आहे ना, कारण सर्वनाम हे नामाबद्दलच येते. म्हणून इथं कोकिळा या नामाबद्दल तो आलेला आहे. आणि जर थोडा कल ठेवला आपण तर आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपल्याला असं वाटते की कोकिळा गोड गाते म्हणजे मला गोड गाते हे आवडते. तर क्रिया जर आवडत असेल तर क्रियेबद्दल माहिती देणाऱ्याला क्रियाविशेषण म्हणतात. मग आपण सर्वनाम आपल्याला बघायचं आहे, तर सर्वनाम हा नामाबद्दलच माहिती देणारा असते. म्हणून याचा आन्सर तुम्हाला काय यायला पाहिजे, नामासंबंधी.
नामासंबंधी हे तुमचं काय इथं बरोबर ॲन्सर राहणार आहे. येते लक्षामध्ये, म्हणून मी 17चा ॲन्सर 1 नंबर गृहीत धरत आहे. आयोग तुम्हाला जर झालं तर पहिल्या ॲन्सर कीमध्ये 3 नंबरसुद्धा देऊ शकते, कारण तो म्हणजे झाडाचा रंग हिरवा आहे, म्हणजे हिरवा आवडते का तुम्हाला? झाडाचा रंग बा हिरवा आहे, मग हिरवा आवडते असे बोलल्या गेलं असेल तरी तुम्ही हिरव्या या रंगाबद्दल बोलू राहिले असं त्याचा अर्थ निघून जाते प्रॅक्टिकल लाईफमध्ये. म्हणून वाक्यात ज्याच्याबद्दल बोलले जाते तो नाम राहते. म्हणजे तुम्ही जर असं म्हणत आहे मला हिरवा आवडू राहिलं, मला आता पेरू आवडू राहिला, असं जेव्हा आपण बोलतो या वाक्यावरून नाही, आता तुमच्या इथं या वाक्याला अनुसरून काय येते आहे, मला हिरवा आवडत आहे म्हणजे हिरवा हा काय होते, नामाचं कार्य दाखवते. असं बोलल्यानं समजून राहिलं आहे, ते मला फार आवडते म्हणजे हिरवा हा इथं विशेषण साधित नामासारखा उपयोग केला जाऊ शकते. म्हणून तुम्हाला विशेषण वाटेल पण तो विशेषण साधित नाम म्हणून वापरला जाईल. हा क्रियाविशेषण वाटेल पण क्रियाविशेषण बद्दल बोलाल तर नामाचं कार्य करून टाकाल. म्हणून सर्वनाम हे नामाबद्दलच येत असते. म्हणून नियमानुसार तरी याचा ॲन्सर 1 नंबर यायला पाहिजे. थोडासा प्रॉब्लेम झाला होता टेक्निकलचा, म्हणून नाही काय हे परत सांगत आहे मी. येते लक्षामध्ये. हां, तर बघा अशा प्रकारे हा तुमचा 17वा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा मित्रांनो 18वा प्रश्न, मी तू तो हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत? पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, ब दिलाय प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. मी तू तो म्हणजे मी म्हणजे काय, एकूण मराठीमध्ये 9 सर्वनाम असते. बोलणारा प्रथम पुरुष, ऐकणारा द्वितीय पुरुष, गैरहजर जो असतो तो तृतीय पुरुष असते. बरोबर आहे. मग आपण जेव्हा नावाबद्दल जे शब्द आपण वापरतो, अक्षर जेव्हा वापरतो, शब्द अक्षर हे सर्वनाम असते. व्याख्यामध्ये शब्द दिले आहे, पण आता मला वेलांटी मी हे एक अक्षर आहे. बोलणारा स्वतः एकवचनी असेल तर मी म्हणेल, अनेक असेल तर आम्ही म्हणेल. मग या वाक्यामध्ये मी तू तो हा हे काय आहे, पुरुषवाचक सर्वनाम आहे. येते लक्षामध्ये. म्हणून इथं काय आहे, बरोबर ॲन्सर राहणार आहे पुरुषवाचक सर्वनाम. या वाक्यामध्ये हा थोडासा दर्शक सर्वनाम दिला गेला आहे. बरोबर आहे. पण दर्शवताना हाही हे ना आपण वस्तू दर्शवत असतो, पण सर्वनाम जो आहे हा नामाबद्दल माहिती दिली तर विशेषण म्हणून पण कार्य होऊन जाईल त्याचा. पण हाही हे इथं थोडासा हा संदिग्ध प्रश्न पण आपण याला आपण सांगू शकतो. हा इथं दर्शक सर्वनाम आहे, पण तो सुद्धा एका पुरुषबद्दलच माहिती देण्याचं काम करते आहे. म्हणून हा नाही का इथं दर्शक सर्वनाम होता, पण पुरुषासारखं तोही कार्य करू शकते. हा पुरुष, पण आपण जरी असं गृहीत धरतो तरी हा इथं हा यायला नव्हता पाहिजे, पण दिला गेला म्हणून हे हॅशमध्ये आपण टाकला आहे. पण याचा ॲन्सर आयोग काय देईल, फक्त बरोबर, म्हणजे पर्याय नंबर 1 याचा ॲन्सर तुमचं जर घोटलं असेल तर बरोबर येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 19वा होता बघा. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दाचे गट ओळखायला आपल्याला सांगितले गेले होते. मित्रांनो याच्यामध्ये लक्ष द्या, जेव्हा आता बघा कीर्तिवानमध्ये वान हा प्रत्यय जोडला गेला आहे आणि इथं बाकीचे कीच म्हणजे हा पूर्णव्यस्त शब्द आहे. हा किडूक मिडूक हाही पूर्णव्यस्त शब्द आहे, म्हणजे हा सुद्धा इथं बरोबर आहे, हेही बरोबर आहे. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या शब्दाला काही प्रत्यय जोडता तेव्हा तो हा इथं प्रत्यय जोडला गेला वान, प्रत्यय जोडताना तो तत्सम शब्द पाहिजे असते. मग हा तत्सम शब्दामध्ये हा पहिली विलांटी दिली आहे इथं, बरोबर आहे. तर कीर्तीची पहिली विलांटी दिली तर भाऊ शब्द झाला, म्हणून हा इथं विलांटी चुकलं. यामध्ये कीर्ती शब्द आला, हा विलांटी बरोबर आहे, म्हणजे आणि किचित किडूक मिडूक हेही इथं पर्याय बरोबर आहे. दुसरं बघा अश्लीलता, अश्लीली म्हणजे लांबट, म्हणजे हा इथं बरोबर आहे. अस्मानी सुलतानी हाही बरोबर आहे. आणि आत्मीयता हा सुद्धा बरोबर आहे, म्हणजे ब आणि क इथं बरोबर आलेले आहे. अभ्राच्छादित बरोबर आहे. आंबट चिंबट म्हणताना मात्र चची विलांटी रस्व पाहिजे होती, यांनी दीर्घ देऊन टाकली आहे, म्हणून हा इथं चुकला. आणि आकस्मिक नाही म्हणत आपण, काय म्हणतो, आकस्मिक म्हणत असतो आपण. आकस्मिक असं पाहिजे होतं. इथं का दिला आहे, म्हणजे हा इथं का चुकला, म्हणजे ड चुकला, पण चुकला, म्हणजे ब आणि क आहे का कुठं, ब आणि क. पर्याय नंबर 3 तुमचं या प्रश्नाचं योग्य आन्सर येऊ शकते. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. खालील विधानातून विद्यार्थी वाक्य ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी वाक्य क्रियापदाचा जो स्वरूप असते, पहिल्या याचा आन्सर तुम्ही घोटला असाल. वायव्य प्रत्यय ज्या क्रियापदाचं स्वरूप असते तो विद्यार्थी असते शक्यतोवर. कर्तव्य किंवा योग्यता वगैरे दर्शवणारं वाक्य, पात्रता दर्शवणारं वाक्य. आता बघा
कधी कधी वाविव्य प्रत्यय न येता पाहिजे असा शब्द पण येते, करायला पाहिजे धातूला जोडून पाहिजे असा शब्द येते, तोही विद्यार्थीचा असतो. पहिलं वाक्य काय म्हटलं आहे, अबकडं स्टेटमेंट दिली होती, तू कोल्हापूरला केव्हा जाणार आहेस. केव्हा जाणार आहेस म्हणजे प्रश्न विचारला गेला, हा प्रश्नार्थीमध्ये मोडायला पाहिजे. पूर्णविराम टिंब दिला तशी व्याकरणदृष्ट्या मांडणी त्याची काय, इथं पूर्णविराम न राहता प्रश्न विचारला गेला, प्रश्नार्थी वाक्य व्हायला पाहिजे होता, त्यांनी टिंब चुकवला, तर हा आपला ॲन्सर राहणार नाही विद्यार्थी. माझे आजोबा आज गावी गेले, काळाचा बोध होत आहे म्हणजे हा स्वार्थी वाक्य आहे, स्वार्थी वाक्य आहे, हा स्वार्थी. ठीक आहे. आणि तिची मुलगी मुळीच अभ्यास करत नाही, वर्तमान काळ, काळाचा बोध होऊ राहिला इथं पण, बरोबर आहे. आणि म्हणजे हा याले आपण इथं विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी म्हणजे कर्तव्य आहे, बरोबर आहे. कर्तव्य दाखवल्या गेलं आणि वाविव्य प्रत्यय दाखवल्या गेला, हे इथं क्रियापदाचं रूप, म्हणून तुमचं ड बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 तुमचं इथं आन्सर बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 होता, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो, या मिश्र वाक्यातील जेव्हा हा या उभ्याने अवयवाचा प्रकार ओळखा. पहिली गोष्ट याला पण मी हॅशमध्ये संदिग्धमध्ये टाकलेलं आहे, बरोबर आहे. हां, आकाशात जेव्हा ढग जमतात, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या, तर हा नाही का प्रश्न याच्यासाठी आपण हॅशमध्ये टाकत आहे की तर इथं लक्षात द्यायचा, आकाशात जेव्हा आणि तेव्हा, जेव्हा आणि तेव्हा हे जे इथं आलेला शब्द आहे, तर हा नाही का इथं लक्षात द्याल की हा नाही का पहिली गोष्ट या वाक्यातील मिश्र वाक्यातला हा जेव्हा म्हणजे काय, जेव्हा हा उभ्याने ओय नाही आहे, हा एक मिश्र वाक्य झाला आहे. आता या वाक्यामध्ये जेव्हा मोर नाचतो हे जे दाखवलं आहे ना, हे इथं प्रधान वाक्य आहे आणि याला अनुसरून जो जेव्हानं वाक्य आलेलं वाक्य आहे, आकाशात जेव्हा ढग जमा होतात, हा आलेला वाक्य इथं काय आहे, हा गौण वाक्य आहे. गौण वाक्यातला हा काय आहे, क्रियाविशेषण वाक्य आहे. गौण वाक्याचे प्रकार असते, नाम वाक्य, विशेषण वाक्य, गौण वाक्य, बरोबर आहे. विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य, तर हा नाही का क्रियाविशेषण वाक्य, गौण वाक्याच्या प्रकारात हा कशात जाते, क्रियाविशेषण वाक्यामध्ये जाते. येते लक्षामध्ये, क्रियाविशेषण वाक्य आहे हा. म्हणून आता जो जेव्हा तेव्हा असं याच्या आधी पण आहे बघा, याचा आन्सर काय येईल, यायला पाहिजे हा गौण वाक्यामधला क्रियाविशेषणाचा वाक्य आहे, म्हणजे हा गौणत्व सूचक उभ्याने ओळमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, गौणत्व सूचक उभ्याने ओळ म्हणजे याचा आन्सर 2 नंबर यायला पाहिजे. 2 नंबर तुम्हाला आयोग देऊ शकते, परंतु तरी आपल्याला असं वाटत आहे हा प्रश्न रद्द होऊ शकते. का, त्याचं कारण आहे, कारण जेव्हा हा जो इथं त्यांनी उल्लेख केला उभ्याने ओळ, तर जेव्हा हा उभ्याने ओळ नाही आहे, जेव्हा हा क्रियाविशेषण ओळ आहे. जेव्हा गौण वाक्याचे प्रकार आपण अभ्यासत असतो, हा भाग आपण त्याच्यात अभ्यासलेला होता, बरोबर आहे. जेव्हा तेव्हा जे ते हे क्रियाबद्दल माहिती देते बघा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो. मोर नाचण्याची कोणती वेळ आहे, आकाशात जेव्हा ढग जमन, म्हणजे आकाशात जेव्हा ढग जमतात, हा क्रियेबद्दल काल दर्शवणारा वाक्य आहे. म्हणजे जेव्हा आपण येतं काळ दाखवून राहिलो म्हणजे कालवाचक क्रिया, याला अंडर आलं तर कालवाचक क्रियाविशेषण हवं आहे. पूर्ण वाक्य झाला गौण वाक्य आणि गौण वाक्यामध्ये तो झाला क्रियाविशेषण वाक्य, आणि असा वाक्य हा गौणत्व सूचक असल्याने मग 2 नंबर याचे आन्सर येऊ शकते. आयोग तुम्हाला 2 नंबर याचे आन्सर देईल. ठीक आहे, पण हा प्रश्न रद्द बी होऊ शकते. कारण आहे, कारण जेव्हा हा उभ्याने ओळ नाही, याच्या आधी आयोगानं सप्तमीतला एक तो शाळेत पायी गेला, मग त्यांनी उल्लेख केला होता की ही प्रत्यय सप्तमीचा लागलेला कारकार्थ काय, पायी, तर पायीचं कारकार्थ करण होतं, करण पोरांनी घोटले होतं, आयोगाने आन्सर बी करण दिलं, तर नंतरच्या आन्सर कीमध्ये फायनल आन्सर कीमध्ये तो प्रश्न रद्द केला होता. कारण की तो साधनाला लागलेला ही प्रत्यय तृतीय विभक्तीचा होता, त्यांनी स्पष्ट उल्लेख करून दिला होता की ही प्रत्यय बा सप्तमीचा आहे, म्हणून तो चुकला होता प्रश्न. ठीक आहे, हां, तसं इथं होऊ शकते. ठीक आहे, पहिल्या आन्सर कीमध्ये तरी याचा 2 नंबर आन्सर येईल. पुढचा 23वा प्रश्न होता, पुढील वाक्यप्रचारातील चुकीच्या जोड्या ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे. छाती फाटणे बघा, छाती फाटणे म्हणजे काय, दुखाने मन अत्यंत व्यथित होणे. ठीक आहे, हा इथं आन्सर काय लागू होऊ शकते, याचा आन्सर बरोबर आहे. घरावर गवत उगवणे, घराला वैभव प्राप्त होणे, हे इथं चुकलं. घरावर गवत उगवणे म्हणजे घराला वैभव प्राप्त होणे असं होत नाही. मागमूस नसणे म्हणजे काय, मागमूस नसणे म्हणजे ठाव ठिकाणा नसणे, हे इथं बरोबर आहे. आणि रजाचा गाजा करणे म्हणजे एखाद्याने काम बिघडून टाकणे, म्हणजे हे इथं लागू होत नाही. एखाद्याचे काम बिघडून टाकणे हा अर्थ लागत नाही. रजाचा गाजा करणे म्हणजे लहानशा गोष्टी आणि बम वाजा गाजा करणे. एखादा फॉर्म भरला आणि बम फैलून राहिला, मग फॉर्म भरलो मी, MPSCची तयारी करत असतो, अभ्यास जर असेल नसेल तरी असं गाजावाजा करण्याचा प्रयत्न करणे, बरोबर आहे.
तर म्हणजे आधीच सांगून देणे या डाऊटापच गेला माझा पेपर वगैरे वगैरे, गाजावाजा करणे असा अर्थ आहे. म्हणजे एखाद्याचं काम बिघडून टाकणे हा अर्थ लागू नाही होत. मग आता याच्यामध्ये म्हटलं आहे चुकीच्या जोड्या कोणत्या आहे. मग चुकीची जोडी याच्यात कोणती चुकलेली आहे, ब आणि ड चुकली आहे. ब आणि ड चुकलेली आहे. मग ब आणि ड आहे का कुठं, इथे अ आणि क आहे, नाही येणार. अ आणि ब दिला आहे, नाही येणार. आता इथं काय पाहिजे आपल्याला, ब आणि ड पाहिजे, चुकीचे आहे. ब आणि ड, अ आणि ड दिला आहे, पण ब आणि ड दिलंच नाही आहे. म्हणून हा सुद्धा इथं रद्द होण्याच्या तयारीत संदिग्धमध्ये मी टाकलेला आहे. मला असं वाटते की हा प्रश्न पण रद्द व्हायला पाहिजे. ठीक आहे, किंवा माझं वैयक्तिक मत आहे. आता आयोग काय आन्सर देते याचं पहिल्या आन्सर कीमध्ये माहीत पडेल. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे अनेकार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. जोड्यावर एक प्रश्न आला होता. तर अनुरक्त म्हणजे काय, तर अनुरक्त म्हणजे निष्ठावंत, म्हणजे एकासाठी काय आहे 3. हा, आणि नंतर आहे परिणत म्हणजे काय, पक्व म्हणजे 2. मग आता बघा एकासाठी 3 कुठं आहे, एकासाठी 3, ए साठी 3, ए साठी 3, ए साठी 4 हा कटला तसाच, ए साठी 2 हाही कटला तसाच. बी साठी 1 आहे, बी साठी 1 कुठं दिसते, बी साठी 1 इथं दिसत आहे. म्हणजे 2 नंबर याचा आन्सर याला पाहिजे. तरी चेक करून घेऊ आपण. 2 साठी 1 आहे, अशक्त आणि मग आहे निगम. अशक्तसाठी आहे 4, तर 1. पक्व हे तर कन्फर्म बरोबर आहे. म्हणजे 2 नंबर याचा आन्सर बरोबर यायला पाहिजे. चला 2 नंबर. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर आहे मग प्रश्न क्रमांक 25. 2 हे कळलं नाही. हे बघा पहिल्याचं काय, अनुरक्त म्हणजे काय, निष्ठावंत किंवा रंगलेला म्हणजे आसक्त. परिणत म्हणजे काय, पक्व किंवा वाकलेले वृद्ध. आणि मग आहे अक्षत म्हणजे काय, दुःखरहित किंवा सुरक्षित किंवा संबंध, हा त्याचा अर्थ होते. अक्षद म्हणजे क्षत म्हणजे काय, दुःखित असणे. आणि अक्षत म्हणजे काय, दुःखरहित, दुःखच नसणे त्याच्यात, अशा प्रकारे. आणि निगमचा अर्थ मग काय होते, निगम म्हणजे व्यापार निगम वगैरे लिहिलेली असते तिथं आहे ना. निगम म्हणजे व्यापार किंवा प्रतिज्ञा किंवा वेद, निगम म्हणजे त्याचा अर्थ होते. म्हणून 2 तुमचा आन्सर बरोबर येऊ शकते. ठीक आहे. मग आहे 25वा प्रश्न. 2 वा अधिक पदे वा शब्द जेव्हा एकमेकात मिसळून जातात किंवा ते परस्परांना साधले जातात अथवा त्याचा संयोग घडतो तेव्हा त्याला काय म्हणतात. तर बघा 2 पद किंवा 2 शब्द हे म्हणते परस्परात साधणे, म्हणजे आपण बोलू राहिलो घाईघाईनं काही शब्द एकामेकात मिसळून जाणे, काही ध्वनी एकामेकात मिसळून जाणे. शब्द जोडणे समास, पण 2 ध्वनी किंवा वर्ण काही मिसळणे, साधून जाणे, बोलण्याच्या ओघात ते साधून घेणे, त्याला आपण काय म्हणतो. ते असं साधणे म्हणजे काय, या साधने म्हणजे काय, मग साधने म्हणजे काय होती, संधी होती मित्रांनो. म्हणून साधने म्हणजे संधी, म्हणजे याचा आन्सर येईल पर्याय नंबर क, म्हणजे फक्त क, म्हणजे पर्याय नंबर 3 हा तुमचा आन्सर बरोबर येऊ शकते. त्याच्यानंतरचा प्रश्न 26वा बघा. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दाची रूपे अनेकवचनी होताना बदलत नाही, बदलणारे नाही, जे बदलत नाही हे आपल्याला सांगायचं होतं इथं. मग आता बघा पुस्तक हा ते पुस्तक नपुसकलिंगी नाम आहे, अकारांत आहे. अकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होत असते. म्हणून एकच असेल तर पुस्तक, आणि खूप सारे घ्यायचे असेल तर काय म्हणून, पुस्तके. माझ्याकडे खूप पुस्तके आहे. प्रॅक्टिकली लाईफमध्ये मातृभाषा जरी असेल तरी काही शब्द आपण वापरतो, काही वापरत नाही. त्याच्यामुळं पेपरात आपण काय करतो, प्रश्न वाचतो ना आपला लॉजिक लावतो. म्हणजे तुम्हाला त्या कन्सेप्टशी संबंधित कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. हे लक्षामध्ये. पुस्तकचं अनेकवचन पुस्तके होते, आपल्याला न होणारे पाहिजे होते. पुस्तकचं अनेकवचन होऊ शकते, म्हणून हा इथंच कटला. आणि वासरूचं हा बी उकारांत नपुसकलिंगी नाम आहे, ते वासरू नपुसकलिंग. उकारांत नपुसकलिंगी नामाचं अनेकवचन सुद्धा काय होत असते, एकारांत. एक मात्र येईल त्याला, वासरू वासरे, हा असा वासरू. बघा वासरू, बघा वासरू, वासरूचं अनेकवचन काय होते मग, वासरे. एकारांत होते, एकारांत म्हणजे उकारांत आहे, त्याचं अनेकवचन एकारांत झालं आहे. म्हणजे याचाही बदल झाला, म्हणजे हा बी इथं कटला. आपल्याला बदल न होणारे पाहिजे होते. आता काका हा शब्द आहे, तर काका हा जो शब्द आहे बघा, काका हा नाम जो आहे पुलिंगी आहे आणि नातं दाखवणारा शब्द आहे. काही शब्द आकारांत पुलिंगी नामाचं अनेकवचन एकारांत होते, पण काही अपवाद असतात. काका, दादा, मामा असे शब्द, अण्णा, अक्का, तात्या याचे अनेकवचन होत नाही. हे दोन्ही वचनात सारखे राहणारे अपवाद आहे, असे शब्द आहे. म्हणून काकाचं अनेकवचन होत नाही, शाळाचं पण अनेकवचन होत नाही, उंदीरचं पण अनेकवचन होत नाही, आणि देश या शब्दाचे अनेकवचन होत नाही. म्हणून क या
मध्ये पर्यायामध्ये चारही शब्दाचं अनेकवचन होत नाही. परत ड बघा, गुरुजी, कवी, पाणी, पाऊस याचेही अनेकवचन होत नाही, म्हणून क व ड आहे का कुठं, क व ड 4 नंबर तुमचा पर्याय अगदी बरोबर राहणार आहे. याचा आन्सर काय मग 4 नंबर आहे, त्या लक्षामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न होता मित्रांनो बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न होता 27वा, योग्य विधाने ओळखा. अ व क असे 3 विधाने दिली होती आपल्याला आणि पर्यायी उत्तरं दिलेली आहे. याच्यामध्ये बघा, प्रयोजक व शक्य क्रियापद यांची रूपे जवळजवळ सारखीच असते. तर अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये प्रयोजक क्रियापदामध्ये फक्त जो क्रिया करणारा असतो तो एखादी व्यक्ती त्या क्रिया कर्त्याला नाही का प्रेरित करते, बाह्य उद्दीपक त्याला प्रेरित करते काम करण्यासाठी. म्हणजे टीचर लोक, पेपर तुम्हालाच करायचा आहे, तयारी तुम्हाला करायची आहे, अभ्यास तुम्हाला करायचा आहे, पण टीचर लोक काय करेल, तुम्हाला प्रेरित करेल. म्हणजे बाह्य उद्दीपक झाला टीचर. म्हणजे तुम्हाला सरांनी आम्हाला हसविले, पण हसणारे कोण आहे, तुम्ही. सरांनी फक्त प्रेरित केलं हसण्यासाठी. एखादं नाटक, विनोदी नाटक असते, त्याच्यातला जो अभिनेता आहे तो प्रेरित करते श्रोत्यांना हसण्यासाठी. आई बाळाला निजविते, निजणारी आई नाही आहे, बाळ आहे. आईने फक्त बाळाला निजण्यासाठी प्रेरित केलं, अंगगीत म्हटलं. इथे लक्षामध्ये अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. म्हणून प्रयोजक क्रियापद झालं. शक्य क्रियापद बी तसंच आहे. मला कडू कारले खाववते म्हणजे मी खाऊ शकतो, सामर्थ्य दाखवले जाते आहे. म्हणून हे जवळपास मिळते जुळतेच क्रियापदाचे जवळजवळ सारखी रूपं असतात, म्हणून हे बरोबर आहे. प्रयोजक आणि शक्य क्रियापद नेहमी सकर्मक असतात. चूक, सकर्मक नाही आहे. कारण बघा, मला कडू कारले खाववते म्हणजे याच्यामध्ये खाणारा कोण आहे, म्हणजे सामर्थ्य दाखवले जाते आहे, सकर्मक नसते. म्हणून इथं असते आहे तर नसते पाहिजे होतं, हे चुकलं. आणि आईला आता घरकाम करवते म्हणजे इथं नाही का, आईला घरकाम करवते म्हणजे आईकडून घरकाम केल्या जाऊ शकते. म्हणजे आई जर बिमार असेल बा तर आता ती काम करू शकते. दुखऱ्या पायानं आता चालवते, आई आता घरकाम करवते म्हणजे आईकडून घरकाम पूर्ण केल्या जाऊ शकते, असं आईची क्षमता आहे बा, असं इथं मांडलं गेलं. म्हणजे हा शक्यच क्रियापद आहे, हेही बरोबर आहे. म्हणून अ आणि क हे तुमचं इथं काय आहे का, अ आणि क हा पर्याय तुमचा बरोबर राहणार आहे. 27वा प्रश्न होता, पुढं बघा, गाजर पारखी या शब्दाचा ध्वन्यार्थ सांगा. हा लक्षणाशक्तीवर आधारित आहे. लक्षणाशक्तीमध्ये आपण लक्षार्थ म्हणजेच ध्वन्यार्थ नाही का, मनी आहे, वाक्यप्रचार आहे, याचा आपण सांगत असतो, येते लक्षामध्ये. म्हणून याचं आन्सर जे येणार आहे 28चा आन्सर येणार आहे चांगल्याची पारख नसलेला, 2 नंबर बरोबर राहणार आहे. त्याच्यानंतर 28, 29 मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात. चरम प्रत्यय म्हणजे काय, तर असा प्रत्यय जो प्रत्यय जोडल्यानंतर त्या शब्दामध्ये आपण आणखी बदल नाही करू शकत, त्याला चरम प्रत्यय म्हणतात. प्रत्ययाची 2 प्रकार असते, ते आपण डीपमध्ये बघू स्लॅबसमध्ये. म्हणून याचा आन्सर बघा, मग एखाद्या नामाला तुम्ही जेव्हा विभक्तीचं प्रत्यय नामाचा किंवा सर्वनामामध्ये भिन्न भिन्न अर्थानं म्हणजे कर्ता, रीत, सान्निध्य, प्रयोजक, कार्यवाक, बाह्यवाक असे वेगवेगळ्या अर्थानं प्रत्यक्ष कर्म, क्रियापदाशी प्रत्यक्ष कर्म किंवा अप्रत्यक्ष कर्म. क्रियापदाशी 6 प्रकारचा प्रत्यक्ष कर्म, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अधिकरण. आणि अप्रत्यक्ष कर्म मूल्य, रीत, परिणाम, सान्निध्य, कार्यवाक, बाह्यवाक. तुम्हाला वाटलं असं कारकर्तामध्ये संबंध हाक सोडलं, ते नामाचा नामाशी संबंध असते. क्रियापदाशी संबंध 6च असते, कर्ता, कर्म, करण, त्याच्यानंतर अपादान आणि अधिकरण. येते लक्षामध्ये. हां, आता आणि संप्रदान बरोबर आहे. अशा प्रकारे तर असे म्हणजे तुमचे हे जे प्रत्यय असतात, मग हे नाही का एक विभक्तीमध्ये येते, चरम प्रत्यय विभक्तीमध्ये येते आणि एक आख्यात प्रत्ययामध्ये येत असतो. आख्यात म्हणजे क्रियापदामध्ये आपण मूळ धातूला नाही का एखादा प्रत्यय जोडतो. आख्यात कशाला म्हणतात, क्रियापदाला आख्यात म्हणतात. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात, त्याला लागणाऱ्या प्रत्ययाला विकार म्हणतात. क्रियापदामध्ये तुम्हाला जर एखादा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काही धातूला आपण काही अक्षरं जोडतो आणि ते केल्यानंतर त्याच्यात परत बदल होत नाही, बरोबर आहे. म्हणून आपल्या आख्यात प्रत्ययाला सुद्धा काय म्हणतात, चरम प्रत्यय म्हणतात. तद्धिते हा जो भाग आहे, तद्धिते ही कन्सेप्ट वेगळी आहे. तद्धिते म्हणजे नाम साधिते, तुम्ही नामामध्ये बदल करता आणि त्यात आणखी उपयोगासाठी आपण आणखी बदल करू शकतो. म्हणून हे चरम प्रत्ययामध्ये शक्यतोर येणार नाही. शक्यतोर पूर्वप्रत्यय ही कन्सेप्ट काय, याच्यावर आपण बोललो आहे. पूर्वप्रत्यय म्हणजे काय असते, उपसर्ग. उपसर्ग म्हणजे एखाद्या नामाला, हे तर खूप वेळा झालेलं आहे आपलं, याच्या आधी झालेलं आहे. उपसर्ग घटित शब्द तुम्हाला मी यूट्यूबवर एक टाकला होता व्हिडिओ, त्याच्यात बी आपण पाहिलेला आहे. म्हणजे एखादा व्हिडिओ एक परत होत असेल त्या गोष्टी, तर ते पाठच होऊन जाते. समजलं. तुम्ही बघा वाक्यप्रत्यकरणचा व्हिडिओ पहा,
पाठ झाल्यासारखं होईल. टेस्ट सिरीजमध्ये खूप सारा भाग मी तुम्हाला कव्हर केल्याचा प्रयत्न केला, रिपीट घेतला, पाठच झाल्यासारखं वाटत असून. शक्ती हा शब्द आपला एकदम फेमस. शक्ती याला खतरनाक आहे ना, बरोबर. एखादी दूध पिऊ शक्ती मिलेगी भावाचक नाम, मुलीचं नाव असेल तर विशेष नाम. शक्ती या नावाच्या आधी तुम्ही एखादा प्रत्यय जोडून राहिले, येत्या लक्षामध्ये. समजा तुम्ही काय करताय, याला आपण जसं आता या शब्दाला आपण नाही का काय करताय, यथा हा आधी जोडला तर हा आता काय झाला, यथा हा आता शक्ती या नावाच्या पूर्व म्हणजे आधीचा, मग पूर्व प्रत्यय झाला. हा पूर्व प्रत्यय म्हणजेच काय आहे, हा पूर्व प्रत्यय म्हणजेच तुमचा उपसर्ग आहे. येत्या लक्षामध्ये उपसर्ग आहे. आणि जर असाच एखादा शब्द आहे, जसा शक्ती हा शब्द आहे, येत्या लक्षामध्ये शक्ती हा शब्द आहे, बरोबर आहे. पण याला आपण काय केलं, शक्ती या शब्दाला, ठीक आहे, शक्ती हा शब्द मी इथं घेतो. आता बघा, शक्ती हा शब्द आहे, परंतु या शक्ती शब्दाला आपण शेवटी काही जोडलं, शेवटी काही अक्षरं जोडली. शेवटी जर काही अक्षरं जोडून राहिलो आपण, ठीक आहे, हां, शेवटी अक्षर जोडलं मी, शक्तीला इथं मान जोडलं. आता हा जो मान आहे, इथं मान हा प्रत्यय जोडला आपण समजा, ठीक आहे, मान. एक मिनटं बघा, बघा इथं हा शक्ती हा शब्द आहे, शक्ती हा शब्द आहे, गृहीत धरू आपण. आणि याला मी काय केलं, एक प्रत्यय जोडला, हा शेवटी जोडला. आता हा झाला तुमचा प्रत्यय, ठीक आहे. हा प्रत्ययघटित शब्द, हा उपसर्गघटित शब्द. हा यालाच आपण पूर्वप्रत्यय बी म्हणू शकतो आणि उपसर्ग पण म्हणू शकतो, येते लक्षामध्ये. म्हणून पूर्वप्रत्यय म्हणजेच उपसर्ग होते, म्हणून हा पण पर्याय इथं कटून जाईल. आणि तुमचा जो ॲन्सर आहे, बरोबर आहे, या प्रश्नाचा जो ॲन्सर येणार आहे, योग्य ॲन्सर काय राहणार आहे मित्रांनो, योग्य ॲन्सर राहणार आहे अ आणि ड. आहे का याच्यात अ आणि ड, इथं आहे 3 नंबर याचा ॲन्सर यायला पाहिजे. 29वा जो प्रश्न आहे त्याचा ॲन्सर 3 नंबर यायला हवा, येते लक्षामध्ये, असं मला वाटते. बरोबर आहे. हां, म्हणजे हा माझा विचार आहे. आयोग याचं ॲन्सर वेगळं देऊ शकते, बघूया. ठीक आहे, आपण संभाव्य उत्तर बघू राहिलो आहे, शक्यतो चुकणार नाही. पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टीचे उदाहरण, यादी, सारांश, कोष्टक किंवा तत्सम काहीतरी आहे असे दाखवण्यासाठी वापरलेले जाणारे विरामचिन्ह काय असते. मग अशा विरामचिन्हाला आपण अपूर्ण विराम म्हणतो मित्रांनो. इथे अपूर्ण विराम कसा असते, हा असा. म्हणजे मी जर म्हटलं भाषेचे प्रकार, मग मला पुढं आणखी काहीतरी सांगायचं आहे, यादी गिदी द्यायची आहे. जसं आपल्या शाळेमध्ये टीचर लोक काय करायचे, विद्यार्थ्यांची नावं, मग असे अपूर्ण विराम राहायचं, म्हणजे तिथंच तो संपला नाही तर पुढं आणखी काहीतरी यादी आहे असं त्याचा बोध होते, म्हणून हा चिन्ह वापरला जाते. स्वल्पविराम आपण ज्याला कॉमा म्हणतो ना त्याला स्वल्पविराम म्हणतात, आणि अर्धविराम आपल्याला माहीतच आहे, त्या लक्षामध्ये. अशा प्रकारे म्हणून याचा ॲन्सर काय, 4 नंबर याचा ॲन्सर राहणार, लोपचिन्ह इथे येणार नाही. पुढचा प्रश्न बघा, 31वा. आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील विविध भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दानंतर कोणते चिन्ह येते. हे जे भाव आहे आपल्या मनातले, हे आपण भावनेचे भावनाप्रधान शब्द आपण याला म्हणतो, केवल प्रयोगी अवयमध्ये येते. हे जेव्हा तुमच्या मनातील भाव वेगवेगळ्या शब्दांना, राग, क्रोध, तिरस्कार, विरोध, हर्ष, शोक हे दाखवण्यासाठी कळत नकळत आपल्या वाक्याचा त्याचा काही एक रोल नाही राहत, भावनेचा प्रदर्शनासाठी त्याचा उपयोग होते. अशा शब्दांना जेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा त्या शब्दाच्या शेवटी बघा, शब्दाच्या शेवटी म्हणजे बापरे हा भावना, एक बापरे हा आश्चर्यदर्शक बी शब्द राहू शकते. आणि यावेळेस तो भावनेचा प्रधान आहे हे दाखवण्यासाठी असा चिन्ह येते, याला उद्गारार्थी चिन्ह म्हणतात. आणि परत एक वाक्य येऊ शकते, वाक्याची शेवटी चिन्ह असेल तर तो उद्गारार्थी वाक्य होऊन जाईल, एक्स्ट्रामेटरी सेंटेन्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. आणि हा वाक्याच्या सुरुवातीला जर असा आला असेल तर याला आपण काय म्हणत असतो, केवल प्रयोगी अवयव. म्हणजे केवल प्रयोगी अवयवाला अनुसरून हा चिन्हावर आधारित प्रश्न आला होता, म्हणून याचा ॲन्सर काय आहे, 3 नंबर उद्गारार्थी चिन्ह बरोबर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 32. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे. तर तोंडातोंडी चालत आलेल्या गोष्टीला आपण काय म्हणतो, दंतकथा म्हणतो. याच्या आधी बी आयोगानं हा प्रश्न विचारलेला होता, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आहे 33वा. मला अजीर्ण झाले आहे, बरोबर आहे, मला अजीर्ण झाले आहे, मी खाणार नाही. या वाक्याचे मिश्र वाक्य बनवायचे होते. हे 2 सुटी वाक्य दिली होती आपल्याला आणि त्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करायचं होतं. मिश्र वाक्य काय असते, जेव्हा तेव्हा या क्रियाविशेषणांना जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असते. दर्शक सर्वनाम जे कर्त्याच्या अनुषंगानं येत असते, त्याच्या आधी कर्त्याच्या अनुषंगानं नाम वाक्य वापरलं जाते गौण वाक्यात, तोही मिश्र वाक्य असते. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्रिकालबाधित सत्य, उभ्यानी अवयचं वाक्य, गौणत्व सूचक उभ्यानी अवय म्हणजे संकेत, स्वरूप,
कारण आणि उद्देश दाखवणारं वाक्य गौणवाक्य असते. आता याच्यात काही आला आहे का उभ्याने होय बघा, मी अजीर्ण बघा, मला अजीर्ण झाल्यामुळे मी खाणार नाही, हा सरळ सरळ केवळ वाक्यामध्ये मोडेल. मला अजीर्ण झाले आहे म्हणून, म्हणजे अजीर्ण झाले आहे असं घडलं म्हणून असं घडलं, अशा स्वरूपाचं वाक्य म्हणजे काय असते, परिणामबोधक उभ्याने होय. इथं परिणामबोधक उभ्याने होय आला आहे म्हणून हा शब्द, म्हणून हा झाला संयुक्त वाक्य झाला, संयुक्त वाक्य होईल हा संयुक्त वाक्य. आणि नंतर तिसरं आहे मी खाणार नाही कारण, कारण न आलेलं वाक्यच आपलं काय आहे, मिश्र वाक्य राहणार आहे, मिश्र वाक्य. येत्या लक्षामध्ये मला अजीर्ण झाला हे इथं लागू होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबर आन्सर होतं याचा. 34वा प्रश्न होता व्यंजन संधीने तयार झालेल्या शब्दाचा गट ओळखायचा होता. व्यंजन संधी. आता बघा, संधी म्हणजे जोडणे. मग आता जोड शब्द दिल्यावर ही गोष्ट शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगितली होती मी, नियम तर क्लिअर केलेच आपण. जर जोड शब्द दिला असेल तर मग काय करायचं, जोड शब्द तुम्हाला दिला असेल तर मग हा लॉजिक लावायचा. व्यंजन संधी म्हटलं आहे तर जुळून तयार झालेल्या जोड शब्दामध्ये व्यंजन व्यंजन जुळून राहील म्हणजे व्यंजन संधी. 3 श असल, कधी कधी विसर्गाचाही श होऊन जुळून राहते, पण आपल्याला विसर्गाचे 3 श होते, विसर्ग संधी, स्वर संधी, स्वर स्वर मिळून स्वर संधी. आता इथं पर्यायामध्ये बघू आपण काय दिलं आहे, ग्रामोद्योग म्हणजे ग्राम अधिक उद्योग, म्हणजे हे स्वर संधीचं उदाहरण आहे. कटला, कल बघा, कला अधिक उपासक, कलोपासक म्हणजे स्वर संधीचं आहे. वन अधिक औषधी अ प्लस उ, वन अधिक औषधी अ अधिक औ, औच होतो म्हणजे हा ही स्वर संधीचं उदाहरण आहे. कटला बघा, नि विसर्ग अधिक तेज, हा स आहे इथं म्हणजे विसर्ग संधीचा आहे, हा श आहे म्हणजे विसर्ग संधीचा आहे. इथे श आला करला जुळून म्हणजे विसर्ग संधीचा आहे. तुम्हाला शिकवलं मी विसर्गाचा श, करकार आला तर श होते, येते लक्षामध्ये. म्हणून हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. हे काय विसर्ग संधीचे उदाहरण होते मित्रांनो, विसर्ग संधी, विसर्ग संधीचे उदाहरण आहे, हे लक्षात ठेवायचं, इथं लिहिल्याने जाते. ठीक आहे. चंद्र अधिक उदय स्वर संधीचं उदाहरण आहे म्हणून हाही कटला. मग राहिलं काय, ड नंबर, म्हणजे तुमचा आन्सर काय, मग फक्त ड म्हणजे 4 नंबर बरोबर आहे. इथं हे शिकवलं होतं तुम्हाला मी, अणु अधिक स्थान. बघा हे असं आहे, अणु अधिक स्थान, याचा आन्सर काय येईल, अनुस्थान. बघा अणु अधिक स्थान, 1 मिनिट सांगतो बघा. अणु अधिक स्थान. तर इथं हे लक्षात ठेवा, जेव्हा विसर्गाच्या स असं आणि सच्या पूर्व नाही का ई किंवा उ असते, तेव्हा स हा जो स आहे या स बद्दल काय होऊन जाते, श होऊन जाते, आणि या थ बद्दल काय होऊन जाते, ठ होऊन जाते. तो त्याला जुळून जाईल, मी डायरेक्ट सांगू राहिलो. आणि इथं काय होऊन जाईल, का नाही होऊन जाईल, आणि स्थान, अणुचा अणुच, या म्हणजे आपण इथं कशाची संधी केली आहे, व्यंजनाची केली, म्हणजे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. इथे त्याचं उद अधिक धरण, तच्या समोर ध आहे म्हणून तचा द झाला आणि इथं उद्धरण झालं म्हणजे व्यंजन संधीचा आन्सर आहे 4 नंबर तुमचा बरोबर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. सप्तमी हे सोपीच होतं, सप्तमीचं काय 3 नंबर येणार आहे, अधिकरण. ठीक आहे. नंतर आहे 36 सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द. नामाप्रमाणे येऊन त्याची नामाची वस्तू कशी आहे हे दाखवते, म्हणजे तो नामाचीच माहिती देऊ राहिला, जास्त नामाबद्दलची माहिती देऊ राहिला आहे, बरोबर आहे. पण नामाबद्दल जास्तीची माहिती देऊ राहिला म्हणजे तो विशेषण झाला. येते का लक्षामध्ये, सर्वनामाप्रमाणे म्हणजे सर्वनामाप्रमाणे म्हटलं म्हणजे तो सर्वनामापासूनचा राहील आणि एक शब्द राहील म्हणते, आणि तो येते आणि काय करते, त्याने नामाची वस्तू कशी आहे, नामाची वस्तू कशी आहे असं सांगते, म्हणजे तो नामाबद्दल माहिती देते, म्हणजे तो विशेषण आहे, कन्फर्म विशेषण आहे आणि नाम सर्वनामापासूनचा आहे म्हणजे तो आहे सार्वनामिक विशेषण. म्हणजे कसं, असला नवरा नको ग बाई, म्हणजे नवरा हा एक नाम आहे आणि असला हा शब्द इथं आपण वापरला. मग असला नवरा म्हणजे असलीवाला नाही, तर असला म्हणजे हा, हा म्हणजेच हा पासून तयार झालेला नामाच्या आधी आलेला सार्वनामिक विशेषणाचं काम करते, म्हणून याचं आन्सर सार्वनामिक विशेषण राहील. बाकी टिपमध्ये आपण पाहिल्या कोर्समध्ये. पुढं बघा, जी अव्यय नामे आणि नामाप्रमाणे जोडलेले किंवा योजलेले शब्द याच्या पुढे येऊन त्याचे वाक्यातील इतर शब्दाशी संबंध दाखवते, म्हणजे एखादं नामच आहे तो त्याच्यात आलेल्या नामाबद्दल जोडून येते. जसं उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की बा टेबल वर ठेव, टेबल वर ठेव, इथं वरला अंडरलाईन आहे म्हणजे मला काय करावं लागेल, टेबलच उचलायचं आहे आणि वर ठेवायचं आहे. म्हणजे इथं क्रिया हा शब्द इथं काय झाला, क्रिया विशेषण अव्यय झाला, क्रिया विशेषण अव्यय होतो हा. पण या शब्दाला जेव्हा असं बोलल्या जाते टेबलावर ठेव, टेबला, आणि इथं नाही का टेबलाला इथं काय केलं गेलं, टेबला या शब्दाला इथं काय केलं गेलं, वर हा शब्द जोडला गेला.
टेबलावर ठेव, येते लक्षामध्ये, टेबलावर ठेव. तेव्हा आता हा शब्द जोडून आला असल्यामुळं हा झाला शब्दयोगी अव्यय. म्हणजे आता इथं काय म्हटलं जाईल, शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. आता कसं आहेत बघा, जी अव्यय नाम आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द, म्हणजे नाम आणि नामाप्रमाणे योजलेले म्हणजे त्याला म्हणतो आपण नामाचे कार्य करणारे. नाम किंवा नामाचे कार्य करणारे काही शब्द असते, त्याच्यासाठी एखादा अव्यय त्या नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येते. म्हणजे हा एक तर टेबल हा नाम किंवा नामासारखं कार्य करणारा टेबलाच्या जागेवर आणखी कोणता शब्द राहू शकते. खाण्याआधी गोळी घ्या, म्हणजे खा हा धातू आहे, पण खाण्याआधी गोळी घ्या म्हणताना आधी हा शब्दयोगी झाला, खाण्या हा शब्द तिथं आता नामासारखं कार्य करते, नामाप्रमाणे योजलेला शब्द होऊन जाईल. येते काय लक्षामध्ये, हे मी असं बोललो, खाण्याआधी गोळी घ्या, खाण्याआधी गोळी घ्या, समजून घ्या, पुढं येऊ शकते हे, खाण्याआधी गोळी घ्या, फक्त ॲन्सरच नाही पाहिजे आपल्याला, आहे बरोबर. याला अनुसरून जेव्हा तुम्ही असं पाहता, तेव्हा मी जेव्हा मग कोर्स घेईन किंवा आपण शिकवतो किंवा कोणी तुम्हाला तुमच्या परिसरातील कुठे बी तुम्ही बॅच लावली असेल, ते सर जेव्हा शिकवतील तेव्हा तुम्हाला हे शब्द मदत होईल. म्हणजे पेपरमध्ये बा असं काहीतरी कुठंतरी पाहिलं होतं असं लक्षात येईल ना, आहे ना बरोबर. खाण्याआधी गोळी घ्या, मग हा आधी झाला शब्दयोगी अव्यय, आणि हा आता काय झाला, खाण्या हा धातू साधितापासून तयार झालेला काय, नामाप्रमाणे योजलेला शब्द राहील. नामाचं कार्य करणार धातू साधित नाम म्हणू शकतो तुम्ही त्याला, कारण शब्दयोगी हे नामाला जोडून येते. नाम किंवा नामाचे कार्य करणारा शब्द म्हणजेच त्या अशा नाम किंवा एक तर हा नाम किंवा या नामासारखं कार्य करणाऱ्या या शब्दाला जे काही जोडून येते, जे काही योजून येते, हे योजून येते, तर याला काय म्हणतात, हा इथं योजून आलेला वर आणि हा इथं आलेला आधी, हे दोन्ही काय, हे आहे मित्रांनो शब्दयोगी अव्यय. म्हणून तुमचा ॲन्सर काय येईल इथं, शब्दयोगी अव्यय बरोबर राहणार. जर घोटलं असेल तर 100% याचा ॲन्सर काय देईल, आयोग शब्दयोगी अव्यय. येते लक्षामध्ये. मग अशा प्रकारे तुम्हाला इथं हे लक्षात ठेवायचे आहे. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, थोडीशी लँग्वेज बदलून वापरलेली असू शकते आयोगाकडून. बघा आता 38वा प्रश्न काय म्हणते, शेतातील पीक चांगले आल्यामुळे रंगरावांनी कर्जपोटी काही रक्कम जमा केली. आपला कर्जबोजा थोडासा हलका झाल्याने तो किंवा ते आनंदित झाले. म्हणजे आता काय झालं, समजा एखाद्या व्यक्ती डोक्यावर काय करत आहे, काहीतरी, याला एकदम रफ अँड टफ लँग्वेजमध्ये सांगतो, तुमच्यावर एखादा एकदम काय आहे, तुम्हाला नोट्स स्वतःची तयारी करायची आहे. म्हणजे तुम्ही एखादी बॅच लावली आहे आणि ते घरी रफ रजिस्टरमध्ये आहे आणि तुम्हाला वाचायचं आहे आणि ते नाही का चांगल्या अक्षरात नाही का लिहायचंही होतं. मग तुमच्याकडे ते दोन्ही काम करायचं होतं, तर काय आहे किंवा काय आहे का ते नाही का, मग तुम्हाला ताण वाटेल, तर तो ताण कोणतरी तुमच्या घरातल्या व्यक्तीनं मदत केली, त्याच्यामुळं तुमच्या डोक्यावरचा काय ताण खांद्यावर आल्यासारखा होऊन जाते. म्हणजे एखादी व्यक्ती आधी नाही का ते काही लोक नाही का काय करे, लाकडाची मुळी वगैरे डोक्यावर नाही, मग डोक्यावर त्याला जास्तच ताण झाला, जास्तच ताण आहे, तर मग काही काळानंतर तो डोक्यावरची मुळी काय करत जाय, डोक्यावरची मुळी तो खांद्यावर घेऊन जाय. म्हणजे डोक्यावरची म्हणजे इथचा ताण खांद्यावर येणे म्हणजे काय, थोडा कमी होऊन जाणे, म्हणजे थोडासा हलका वाटणे, आनंद महसूस करणे, अशा स्वरूपानं इथं लागू होणारी एकच म्हण आहे, डोक्यावरून पाणी फिरणे हे इथं लागू होत नाही मित्रांनो, डोक्यावरचे खांद्यावर येणे हे इथं अगदी बरोबर राहणार आहे. म्हणून तुमचा इथं ॲन्सर जो राहणार आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. इथं याचा ॲन्सर काय राहणार, मग याचा ॲन्सर राहणार डोक्यावरचे खांद्यावर येणे, 2 नंबर तुमचे ॲन्सर बरोबर राहू शकते. 39वा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. हे तर विशेष गंभीर आहे, आपला शब्दसिद्धी तर विशेष गंभीर आहे. शब्दसिद्धीवर 14 प्रश्न आले होते मित्रांनो आणि 31 प्रश्न व्याकरणवर, 5 उतार्यावर होते, बरोबर आहे. हां, म्हणजे पेपर एकदम कठीण होता असंही म्हणता नाही येणार, उतारा आकलनावर होता, बरोबर आहे. अशा प्रकारे म्हणजे जास्त कठीण पण नव्हता आणि जास्त सोपी पण नव्हता, बरोबर आहे. हे प्रत्येकाचे आता वेगळे वेगळे इलाज आहे, म्हणजे इलाज म्हटलं सॉरी निष्कर्ष आहे. मला असं वाटलं ज्यानं कन्सेप्टचा अभ्यास केला असेल त्याला तो सोपी गेला असेल, आणि हा कठीण कोणाला गेला असेल ज्यानं कुठेतरी फास्ट ट्रॅक बॅच लावली किंवा एकदम वेळेवर त्यानं तो जुळला आहे आणि त्यानं असं ठरवलं होतं की वाक्य पृथक्करणावरच प्रश्न येते, क्रियापदाच्या अर्थावरच प्रश्न येते, म्हणजे हेच घटक वाच, कोणतरी यादी देऊन दिली आहे, बम छापू राहिली याच्यावरच येते. आयोग नाही का
गव्हर्नमेंटचे बघा आयोग नाही का तुम्हाला त्या व्याकरण एक शब्द आहे ना, शब्दसंग्रह, व्याकरण आणि म्हणी व वाक्यप्रचार 4 शब्द आहे, कोणी 4 शब्द उचलन. आयोग व्याकरण या शब्दात पूर्ण व्याकरण आलं तुमचं, शब्दाच्या जाती वगैरे. म्हणजे तुम्हाला आता बघा यावेळेस तर संधीवर 3 प्रश्न आले. मग आता संधी तुम्ही जर केली नसेल तर एखादा प्रश्न येते म्हणून सोडून दिली असेल तर तुमचं काम आहे शिकण्यात कॉम्प्रोमाइज नाही. 2-3 महिने जे बी बॅच चांगले पूर्ण नियम क्लिअर करून घ्या लागन, मग कोणताही प्रश्न येऊ व्याकरणसाठी तरी लागू होते. समजायला हे म्हणून ठरलेले भाग ज्यांना केले असेल त्याला हा कठीण गेला असेल नक्कीच. ठीक आहे. बघा इंग्रजी शब्द याच्यासाठी कोड तयार केला होता आपण. तर इंग्रजी शब्द हा काय, तिकीट हे बरोबर आहे. म्हणजे अ साठी 3 आहे. अ साठी 3 कुठे आहे बघा, अ आहे ना, रपारपाचे अ साठी 3 इथंही आहे. मग इथं अ साठी 4 दिला म्हणजे हा तसाच कटला पर्याय. अ साठी 2 दिला तसाच कटला पर्याय. आता काय आहे, आता पोर्तुगीज शब्द काय, पोर्तुगीज शब्द इथं काय, दुकान, सही, जंगल, पोर्तुगीज नाही. ताकद, कंदील फरक नाही आहे. इस्त्री येते, इस्त्री येते म्हणजे कुठं आहे 4, म्हणजे 4 नंबर कुठं आहे इथं आहे. म्हणजे काय 1 नंबर बरोबर आहे. 1 नंबर याचं काय बरोबर राहणार आहे. बरं पाहू द्या 1 मिनिट मला. 2चं काय इस्त्री, 2चं इस्त्री म्हणजे बी साठी काय 4 पाहिजे आपल्याला. बी साठी इथं 4 आहे. ठीक आहे, बी साठी 4 आहे. आणि मग आहे अरबी शब्द, अरबी काय कंदील. फारसी शब्द, फारसी डी साठी काय आहे 1, म्हणजे डी साठी 1 नंबर तुमचा आन्सर इथं काय बरोबर राहू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मग 40वा प्रश्न. रामभाऊचे पैसे गोविंदरावांना आपले म्हणून देणे आणि गोविंदरावापुढे आपली फुसारकी मिरवणे हा आशय सूचित करणारी मन ओळखा. म्हणजे काय केलं, रामभाऊचे पैसे म्हणजे एकाचे पैसे गोविंदरावाला दिलं आणि ते बी आपलं म्हणून देणे आणि गोविंदरावापुढे आपली फुसारकी मिरवणे. म्हणजे एकाची वस्तू आहे आणि तो काय करते माझी समजून दुसऱ्याला देते. म्हणजे एखादा व्यक्ती आहे आपल्या मित्राची बुलेट घेऊन चालला आणि त्याच्यात तो मैत्रिणीले काय करू राहिला, घे टेन्शन नको घेऊ आपलीच आहे. म्हणजे एकाची वस्तू आहे दुसऱ्याला आपलीच म्हणून सांगून राहिला. याला काय म्हणतो आपण, हलव्याच्या घरावर तुळशीपत्र. काय म्हणतो, हलव्याच्या घरावर तुळशीपत्र. ठीक आहे, असं इथं लक्षात ठेवायचा. येते लक्षामध्ये हलव्याच्या याच्यावर काय तुळशीपत्र. ठीक आहे. इथं हे लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर पाणी नाही आणलं का रे. पुढचा प्रश्न आहे 41वा. आम्हा मुलांना कोण विचारतो. आम्हा मुलांना कोण विचारतो असा इथं एक प्रश्नच 41वा प्रश्न दिला गेला. आम्हा मुलांना कोण विचारतो, विशेषणाचा प्रकार ओळखा. आता याच्यामध्ये विशेषण कोणते असते, विशेषण आपल्याला माहीतच आहे. नामाबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. या वाक्यात आम्हा मुलांना कोण विचारतो, इथं कोण विचारतो हे क्रियेशी संबंधित माहिती देऊ राहिला आहे. हा आपला शब्द विशेषण नाही होऊ शकत. मुलांना आणि आम्हा म्हटलं हा नाम आहे आणि नामाबद्दल आलेला आम्हा हा नाही का आम्ही या अनेकवचनी सर्वनामापासूनचा सार्वनामिक विशेषण आहे. नामाबद्दल माहिती देणारा शब्द आधीचा शब्द विशेषण राहतो आणि तो सर्वनामापासून असल्याने काय आहे याचा आन्सर सार्वनामिक विशेषण. 3 नंबर आन्सर आहे. 42वा प्रश्न होता, काय बोलायचे असेल ते बोल या विधानातील काय हा शब्दरूप कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे. आता बघा एखाद्याचा पेपर होता 1-2 दिवसाआधी तुम्हाला काहींचा फोन येऊ राहिला असेल तर मग तुम्ही त्याचा रिस्पॉन्स नाही देऊ शकले. मग आता पेपर झाल्यावर तुम्हाला आता थोडासा वेळ मिळाला, तुम्ही रपकन म्हणता मग आता बोल रे बा काय म्हणायचं होतं तुला. म्हणजे काय म्हणायचं आहे ते एकदाचं बोल, म्हणजे अनिश्चित प्रकारचं बोलणं आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो अनिश्चित सर्वनाम. कुठे गेलं, काय बोलायचे ते बोल. म्हणजे अनिश्चित म्हणजे ड, आत्मवाचक प्रश्नार्थक हे येणार नाही. अनिश्चित म्हणजे फक्त ड बरोबर, बाकी सर्व चूक. 4 नंबर याचा आन्सर आहे. 43वा प्रश्न होता, वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य मनोगम्य हे तर मोरावाळिंबे सरांच्या पुस्तकातलं स्टेटमेंट आहे. नाम याचे आन्सर आहे. 44 आहे. सर्वांनी ते बरोबरच घोटलं असन. कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा. इथे तसंच आहे, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा. या सर्वनामाचा प्रकार आहे अनिश्चित, हे बरोबर राहील. आणि क्रियाविशेषणाचा उपप्रकार व त्याची उदाहरणे इथं दिलेली आहे. स्थलवाचक काय, समोरून इकडून जवळ, बरोबर आहे. तो जवळ आहे, समोरून आला वगैरे वगैरे. स्थलवाचकचे 3 प्रकार असते, कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक. मग याच्यातला हा समोरून म्हटलं म्हणजे गतिदर्शकही आहे तो स्थलवाचक मधला. स्थलवाचकचे 2च प्रकार असते, स्थितीदर्शक
गतिदर्शक, हा स्थलवाचकच्या गतिदर्शकमधला प्रकार आला, हाही गतिदर्शकमधला प्रकार आला आणि हा स्थितिदर्शकमधला प्रकार आला. म्हणजे हा स्थलवाचकमधला प्रकार ए साठी 3 बरोबर आहे. ए साठी 3 इथं आहे, इथं आहे, इथंही आहे. तिसरा तसाच कटला. त्याच्यानंतर आहे कालवाचक. कोणता? काल म्हणजे काय? तेव्हा, हमेशा आणि रातोरात. कालवाचक बरोबर आहे. बी साठी 1 आहे, बी साठी 1 इथंच आहे, बी साठी 1 4 इथं, हा दुसरा कटला. बी साठी 1 इथे आहे. आता राहिला 1 किंवा 4 पैकी तिसरा. संख्या विशेषण अत्यंत बेताचे चौपट, चौपदरी वगैरे हा संख्यामधला प्रकार आहे, गणनावाचकमधला. म्हणून हा सी मधला 4, सीचं 4 पाहिजे, सीचं 4 इथंच आहे, म्हणून 1 नंबर ॲन्सर येईल. आणि रीतिवाचकमध्ये काय येते? कर वगैरे, उगीच वगैरे, रीतिवाचकचा प्रकार. म्हणजे 1 नंबर याचा ॲन्सर बरोबर राहणार आहे. ठीक आहे. असे आपले हे 45 प्रश्न होते मित्रांनो. आता आहे उतारा. एक उतारा तुम्हाला दिला गेला होता, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित होता. पण हा उतारा थोडासा काहींना कठीण गेला असेल, कारण हा आकलनात्मक होता. बरोबर आहे. आता याच्यामध्ये, आता बघा याच्यामध्ये काय आहे की 46वा प्रश्न काय आहे, हे चांगल्या प्रकारे मी वाचलेलं आहे म्हणून डायरेक्ट ॲन्सर सांगतो. तुम्ही पण वाचलेलं असाल. प्रस्तुत होतं, कारण हे आता डायरेक्ट निरीक्षण करून डायरेक्ट आपण सांगू नाही शकत, काही पॉईंट लागू पडते त्याच्यात. कारण आकलनात्मक आधारित थोडासा हा उतारा आपल्याला प्रश्नावरूनच लक्षात येते. प्रस्तुत उतारातील विवेचनातून कोणत्या अपेक्षा व्यक्त केल्या. आपण जर इथं विचार केला तर आपल्याला बघा, तंत्रज्ञानातून शांतता व स्वच्छता निर्माण करणे, हे इथं असं संदर्भ नाही मिळत. तंत्रज्ञान समाजात रुजवले पाहिजे, तंत्रज्ञानाकडे नवदृष्टीने पाहण्याची गरज आहे. तंत्रज्ञानानं खूप काही विकास आपण साधू शकतो आणि त्या तंत्रज्ञानानं काय होऊ शकते, युद्धात पण वापरलं तर का, युद्धामध्ये वापरलं, त्याचा उपयोग केला प्रॅक्टिकली लाईफमध्ये, तर आपला विकास आणि भरभराट होण्यास मदत होते. असं उतारात आपल्याला सार तसा मिळतो. म्हणून 4 नंबर याचा ॲन्सर बरोबर यायला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आधारबिंदू कोणता आहे? तंत्रज्ञानाची आधारबिंदू माझ्या मते याचे ॲन्सर एखादी कल्पना सुचणे असं यायला पाहिजे. आणि 48वा प्रश्न आहे, युद्ध जिंकण्यासाठी महत्त्वाचा डावपेच कोणता असू शकतो? युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शत्रूच्याच मानसिकतेवर घात. शत्रूच्या मानसिकतेवर घात कशानं? टेक्नॉलॉजीनं होऊ शकते. तो मनानं खसला का तसाच हरला. एखादा PSI साठी पोरं 5 पोरं धावू राहिली आहे, पण एखाद्याचं आधी जर धावता धावता मन खसलं, तिथंच तो हरला. त्याच्या प्रयत्नात फरक पडून जाईल. समजायला हे हां, म्हणजे जेवढं त्याचा उत्साह राहील, मनावर जर त्याचा तुम्ही घात कराल किंवा घात झाला का तो हरून जाईल. म्हणून 2 नंबर ॲन्सर येईल. प्रस्तुत उत्तरातील चिंतनाचे केंद्र काय? इतिहास आहे का? अपूर्ण विज्ञान आहे का? अवजड यंत्रसामग्री आहे का? इलेक्ट्रॉनिक क्षेत्र हे इथं बरोबर येऊ शकते. तंत्रज्ञानाच्या परिपूर्ण रूपाचा आविष्कार म्हणजे काय? तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर होणे. तंत्रज्ञानाचा आविष्कार, रूपाचा आविष्कार म्हणजे काय? परिपूर्ण आविष्कार. तंत्रज्ञान अगवळणी पडणे, तंत्रज्ञानातून नवकल्पना सुचणे आणि तंत्रज्ञानात जीवनाचा भाग बनणे. तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा भाग बनणे हे माझ्या मते यायला पाहिजे असं मला वाटते. अशा प्रकारे हे 50 प्रश्न होते या पेपरमध्ये. काही टेक्नॉलॉजीमुळं, टेक्निकल प्रॉब्लेममुळं आपल्याला थोडासा 17 प्रश्नापासून थोडासा केला होता रेकॉर्ड आधीच, पण थोडासा प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळं काय करावं लागलं, ते स्विच ऑफ झाला मोबाईल, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. असे 50 प्रश्न होते. एकंदरीत हा पेपर खूपच कठीण होता असं काही सांगता नाही येणार. बरोबर आहे, किंवा असं नाही आहे, कारण ज्यानं कन्सेप्टचा अभ्यास केला, कन्सेप्टवर, बरोबर आहे. आणि हे म्हणजे सांगा जाता आता आपापल्या परीनं कोणी म्हणून कठीण आहे, कोणी म्हणून सोपी आहे वगैरे वगैरे. बरोबर आहे. जो रट्ट्यानुसार, आता मी जर रट्ट्यानुसार शिकून दिलं असेल तर मग पोरांना मी म्हणणं आहे की बा कठीण होता. पण आपण रट्ट्याचं काम करत नाही, कन्सेप्टचं काम करतो. म्हणून कन्सेप्ट शिकवल्या गेल्या असेल तर पेपर इझी होता. 31 प्रश्न, त्याच्यातले 1-2 प्रश्न सोडले, 2-3 संदिग्ध प्रश्न आहे त्याच्यात, तर ते सोपीच होते. बरोबर आहे. हा, सोपीच होते. कन्सेप्ट जर क्लिअर केल्या गेले असेल चांगल्या प्रकारे तर एकदम सोपी होते. शब्दसंग्रह थोडासा कठीण होता. बरोबर आहे. कठीण म्हणजे संदिग्ध होता, पण तेही तुम्ही काही ट्रिक्सच आपण बनवल्या, त्याच्या आधारे तुम्ही ते सांगू शकता. याच्यामध्ये जसं एक उर्दू किंवा फारसी शब्द याच्यात संदिग्ध प्रश्न आहे, तो काय चौकीदार शब्द आहे, बरोबर असे. तर बाकी तर चिन्ह वगैरे एखादा तो प्रत्ययाचा भाग आहे. मग सांगत काय, आता काहींनी जर जे आहे सध्याचे पुस्तकं त्याच्यातून तुम्ही पाहिलं असेल तर चरमप्रत्यय मिळालंच नसेल. तुम्हाला जर संदर्भाचाही तुम्ही थोडा आधार घेतला असेल तो सोपी जाईल. तर तो प्रश्न सर्वांनाच थोडासा कठीण गेला असेल. बरोबर आहे. हां, बाकी एकदम असं ठीकठाक होता. जास्त कठीण पण नाही आणि जास्त सोपी पण नाही. उतारा मात्र थोडासा संदिग्ध आकलनावर आधारित होता आणि शब्दसंग्रह तुम्हाला कठीण गेला असेल. बाकी व्याकरणवर म्हणाल मला तर व्याकरण माझ्या नजरेत तरी काय सोपीच आलेलं
होतं. बरोबर आहे. 1-2 प्रश्न संदिग्ध आहेत. ॲन्सर कीमध्ये माझेही मी सांगितलेले 1-2 चुकू शकते. नंतरच्या ॲन्सर कीमध्ये तेच प्रश्न बरोबर येऊ शकते. याच्या आधी असं झालंही आहे. टेक्निकलमध्ये मी उद्यापासून बस व रेल्वे सेवा सुरू होईल हे सांगितलं होतं संयुक्त वाक्य, कारण मोरोकेश्वर दामले सरांच्या पुस्तकातून आपण वाचून होतो. माझ्या वाचण्यात होतं आणि 1925ची आवृत्ती आहे ती. आणि त्याचं नाही का आता काही पुस्तकात दिलं आहे व 2 क्रियापदच पाहिजे. बरोबर आहे. आणि त्या पुस्तकात म्हटलं आहे कर्ता आणि कर्त्यासारखाच, म्हणजे कर्ता आणि कर्त्यानंतरचं नाम हे दोन्ही कर्त्याचंच काम करत असन, एकच असन तर तोही नामानं जुळलेलं वाक्य काय असते? मिश्र वाक्यच असते. हे वाचण्यात आलं असल्यानं मग मी ते काय म्हटलेलं आहे मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य. उभ्या निवयाचे वाक्य सांगू राहिलं मी. मिश्र किंवा संयुक्त. गौणत्वसूचक नसाल तर मिश्र येईल आणि प्रधानत्वसूचक नसेल तर संयुक्त वाक्य येईल. मग 2 त्याच्यात क्रियापद नसल्याने भरपूर लोकांनी केवळ वाक्य म्हटलं. मला टार्गेट केलं गेलं किंवा मला ऑफलाईनच्या काही टीचरनी विरोध केला, टीका केली. बरोबर आहे. आता पहिल्या ॲन्सर कीमध्ये त्यांनी म्हटलं असं कदाचित केवळ वाक्य, पहिल्या ॲन्सर कीमध्ये केवळ वाक्य बरोबर आलं. मी म्हटलं होतं संयुक्त वाक्य. आता ॲन्सर की बदलली. फायनल ॲन्सर कीमध्ये पाहून घ्या, तुम्हाला माहीत होऊन जाईल त्याचा ॲन्सर आयोगानं काय दिला आहे, संयुक्त वाक्य. उद्यापासून बस व रेल्वे सेवा सुरू होईल म्हणजे दोन्ही गोष्टी एकच आहे असं मानून करता म्हणून काय आहे त्या कर्त्याची क्रिया एकच मानून काय दिलं आहे. आपण नाही का गरजेल तो करेल काय याच्यामध्ये मग संबंधी सर्वनाम आपण जे दिलं नाही आहे मग आपण अध्यावृत सर्वनाम मानून संबंधी सर्वनामामध्ये लिहितो ना ते तसंच तो प्रकार होता. येते लक्षामध्ये. म्हणून नाही का चव्हाण म्हणजे आलतू फालतू म्हणजे असं नाही म्हणत मी माझ्याच मतानं छापतो. संदर्भ पुस्तकाचा आधार घेऊनच तुम्हाला तुमच्यासमोर इथं उभा असतो मी. बरोबर आहे. हां, शक्यतो तुमच्या चुका होणार नाही याचं भान ठेवून तुम्हाला सांगतो आहे. तर काही व्यक्ती आहे शेवटी काही गोष्टी चुकू शकते, समजून घ्याल. बरोबर आहे. आणि शक्यतो याच्यापेक्षा आयोग थोडासा वेगळे ॲन्सर की पहिल्या ॲन्सर की देऊ शकते, नंतरमध्ये आणखी बदलू शकते. तर अशा प्रकारे संभाव्य प्रश्नांची उत्तरं आपण बघितली. इथंच थांबूया आपण. धन्यवाद.